अजून मोठा ओके. नमस्ते आणि सगळ्यांचं या MP थिएटरमध्ये स्वागत आहे. आज आपण विशेष कार्यक्रमासाठी भेटलो आहेत. मी शुभदा नगरकर, आधी माझी ओळख करून देते. मी सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स या सेंटरची कोऑर्डिनेटर आहे आणि हे सेंटर उभं राहण्यामागे सरांचाच हात आहे. म्हणजे सरांचंच ते सेंटर आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा अगदी कल्पना नव्हती की हे सेंटर इतकं मोठं होईल. सेंटरकडनं आम्ही बरीच कामं करतो. जेव्हा लक्षात आलं की पब्लिकेशन्समध्ये खूप अनइथिकल प्रॅक्टिसेस सुरू आहेत त्यावेळेला आम्ही ते काम सुरू केलं आणि आमचा एक पेपर पब्लिश झाला होता करंट सायन्समध्ये. आम्ही काही जर्नल्समध्ये किती घोटाळे आहेत आणि कसं संशोधन प्रसिद्ध होतं त्याच्यावरती. त्याच्यानंतर हे सेंटर उभं केलं आणि या सेंटरतर्फे आम्ही बरीच कामं करतो. एक तर UGC केअरची जी लिस्ट आहे त्याचं आम्ही मोठं काम करतो आहे. उत्कृष्ट जर्नल्स, विशेषतः इंडियन लँग्वेजमधली जी जर्नल्स आहेत जी एरवी वर्ल्ड मॅपमध्ये कधी येऊ शकत नाहीत आणि ती वर्षानुवर्ष प्रकाशित होत आहेत, त्याच्यामधला रिसर्च लोकांपर्यंत येण्यासाठी ही यादी सुरू केली. ती UGCसाठी आम्ही करतो. दुसरं या सेंटरचं एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही 2 क्रेडिट कोर्स चालवतो, जो अर्थातच मला सरांनी खूप 17-18 साली मागे लागून की एक ह्यातला कोर्स होणं गरजेचं आहे की लोकांना बऱ्याचशा नवीन घडामोडी माहिती नाही आहेत. काय अनइथिकल प्रॅक्टिसेस चालतात, स्टँडर्ड पब्लिशिंग प्रॅक्टिसेस काय आहेत आणि बरेचसे ITचे टूल्स, डेटाबेसेस हे माहीत नसतात कारण ते इतके झपाट्याने बदलले की ते कोपअप करणं अशक्य आहे आमच्या रेग्युलर रिसर्च मेथडॉलॉजी कोर्समध्ये. म्हणून तो कोर्स सरांनी डिझाईन करायला सांगितला, तो केला आणि तो सांगायला खूप आनंद आहे की तो सगळ्या भारतभर 2 क्रेडिट कोर्स UGCने कंपल्सरी केला आणि आता सगळ्या भारतभर हा शिकवला जातो आहे गेले 4-5 वर्ष. आणि त्यामुळे काय झालं की बऱ्याचशा स्टुडंट्सना पहिल्याच वर्षात जेव्हा ते ॲडमिशन घेतात तेव्हा लक्षात आलं की हे करायला पाहिजे. पेपर्स कसे असतात, प्लेजरिझम कुठे होतं आणि त्याचं कसं ओव्हरराईट करायचं त्याच्याबद्दलचं सगळं आम्ही याच्यामध्ये शिकवतो. आणि सेंटरकडनं बरीच इतरही काही कामं केली जातात. आम्ही पॉप्युलरायझिंग आर्टिकल्स पण लिहायचा प्रयत्न करतो आणि सेंटरचं ओव्हरऑल मागच्या 5 वर्षात खूप ग्रोथ आहे. बरेच वर्कशॉप्स आम्ही तयार केलेत. मुलांना अगदी गुगल शिकवण्यापासून ते आपल्या फील्डमधली कुठली 5 जर्नल उत्तम आहेत असं आम्ही त्यांना शोधायला सांगतो आणि त्याच्यातनं बरंच चेंजेस झालेत. आता त्याचे रिझल्ट आम्हाला अपेक्षित आहेत आता याच्यानंतरच्या पब्लिकेशन्समध्ये. विद्यापीठालाही आम्ही बरंच मदत करतो. पब्लिकेशन्स सर्व फॅकल्टी मेंबर्सचे पब्लिकेशन्स आम्ही एकत्र केलेत आणि त्याचा डेटाबेस करून तो सर्चेबल केला आहे. त्यामुळे कोण फॅकल्टी, किती पब्लिकेशन्स आहेत, त्यांची रिसर्च प्रोडक्टिव्हिटी काय आहे, ह्याचा सगळ्याचं ओपन वेबसाईटवरनं झाल्यामुळे बरेचसे इंटरॅक्टिव्ह कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट्स पण सुरू झाले. त्यामुळे या आजच्या कार्यक्रमाचं आम्ही खूप दिवस वाट बघत होतो. या इथे हे सेंटर झाल्यानंतर ह्या स्पेसमध्ये आम्हाला कार्यक्रम करायचा होता आणि हा पहिलाच कार्यक्रम आहे या MP थिएटरमधला. त्यामुळे आणि तो सरांच्या ह्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतं म्हणून आम्हाला खूप खूप आनंद होतो आहे. आणि या कार्यक्रमाची रूपरेषा आय थिंक मला वाटतं गिरीश सांगेल. खरं म्हणजे संशोधक रिसर्च पेपर्स प्रकाशित करतात, त्यांचं त्याला क्रेडिट मिळतं आणि त्याचा समाजाला फारसा नेहमी उपयोग होतोच असं नाही, किंवा त्याचं पुढे काय होतं हा प्रश्न हा सगळ्यांनाच मला वाटतं पडत असतो. इथे बरीचशी पत्रकार मंडळी जमलेली आहेत आणि म्हणून हे माझं विधान नाही बरं का, पण असं म्हणतात की आजचा पेपर ही उद्याची रद्दी असते असं म्हणतात. याच्याबद्दल माझा एक पत्रकार मित्र याच्याबद्दल असं म्हणाला की आजचा पेपर उद्याची रद्दी असते. हे अत्यंत चुकीचं स्टेटमेंट आहे. ती संध्याकाळचीच रद्दी असते. पण असं असताना देखील रिसर्च पेपर्स हे समाज बदलू शकतात. एक रिसर्च पेपर हा देशाची व्यवस्था बदलतो. आणि आत्ता नुकतंच एका महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. पटवर्धन सरांनी एक एडिटोरियल लिहिलं जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिनमध्ये की अश्वगंधा या वनस्पतीच्या निर्माण झालेल्या बंदी, डॅनिश गव्हर्नमेंटने बंदी आणली आणि त्यांनी एक आर्टिकल लिहिलं आणि डेन्मार्क या देशाने आपल्या आयुर्वेदाबद्दलच्या दृष्टिकोन बदलला.
वृत्तपत्रांबद्दल असं देखील म्हणतात, न खींचो न कमान को, न तलवार निकालो, जब तो मुकाबिल हो तो अखबार निकालो. असं देखील वृत्तपत्रांबद्दल हे म्हटलं जातं. ही लेखणीची किमया. आपल्याला अनेक राज्यकर्ते लेखणीला घाबरले, लेखकांना घाबरले, आणि असे लेखक आज आपल्या समाजामध्ये आहेत. म्हणून आपला समाज हा एका नक्कीच मार्गावर आहे. आणि म्हणून आम्ही असा विचार केला की या महाराष्ट्र शासनाच्या वाचन पंधरवड्याच्या निमित्ताने अशाच एका लेखकाला आपण बोलवावं. बऱ्याचदा आपल्यामध्ये असं असतं, अतिपरिचयात अवज्ञा, फॅमिलिअरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट. आणि म्हणून पटवर्धन सर आमच्या आजूबाजूला पाठीशी सतत आहेत. आणि आपण म्हटलं की एक सिद्धहस्त लेखक, की ज्या लेखकाने सामान्य माणसाला माहिती दिली, तसंच देशाच्या पॉलिसीज ठरवल्या. असा एक लेखक की ज्यांनी मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये लिखाण केलं. असा लेखक की त्याने केवळ शोधप्रबंधच नाही, पण देशांमधल्या शेकडो हजारो शास्त्रज्ञांचे, पॉलिसी मेकर्सचे दृष्टिकोन बदलून टाकतील अशी पुस्तकं लिहिली. असा लेखक की ज्याचं प्रकाशित आणि अप्रकाशित वाङ्मय, बऱ्याचदा गव्हर्नमेंट रिपोर्ट्स, टेक्निकल सबमिशन्स, दे आर नॉट पब्लिश्ड, बट दे चेंज पॉलिसीज, दे चेंज पर्स्पेक्टिव्ह, दे अलोकेट बजेट, आणि अनेक गोष्टी चेंज होतात. आणि हे पटवर्धन सरांनी केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की पटवर्धन सरांचा हा लेखन प्रवास हा उलगडावा, आणि तो त्यांनीच उलगडावा. हे जेव्हा त्यांच्याकडे आम्ही सांगायला गेलो, तेव्हा त्यांची जी प्रतिक्रिया होती, ती प्रतिक्रिया माझ्या मित्रमंडळींना नक्कीच त्यांनी समजून घ्यावी अशी आहे. पटवर्धन सर जगामधल्या सगळ्यात टॉपच्या 1% शास्त्रज्ञांमध्ये आहेत. सार्वकालिक अनेक विषयांमध्ये, केवळ आयुर्वेद असं नाही तर अनेक शास्त्रांची ओळख त्यांनी करून दिलेली आहे. पटवर्धन सरांनी आयुजिनॉमिक्स, आयुर्वेद इन्फॉर्मॅटिक्स, इंटिग्रेटिव्ह मेडिसिन या नवीन ज्ञानशाखांची दक्षिण आशियाई देशांमध्ये, केवळ हिंदुस्थानातच नाही, उभारणी करण्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आणि हे काम लोकांसमोर यावं म्हणून आम्ही पटवर्धन सरांना भेटलो. तेव्हा ते असं म्हणाले की अरे, याच्यात माझं काय आहे? मला ज्यांनी घडवलं अशा अनेक लेखकांचा, आणि मला ज्यांनी घडवलं, मला ज्यांनी शिकवलं अशा अनेक संपादकांचा, ज्येष्ठ लेखकांचा आपण इथे सत्कार करायला पाहिजे. आणि म्हणून आज इथे संगोराम सर, आनंद आगाशे सर, अनुराधा मस्कऱ्यांस मॅडम, त्यानंतर प्रभाकर खोले सर आणि सुरेशचंद्र पाध्ये सर इथे उपस्थित आहेत. स्वाती राजे मॅडम ह्या रस्त्यात आहेत, आणि श्रीधर लोणी यांना यायला जमलं नाही आहे. आणि म्हणून हा लेखक हा ते ज्या परंपरेत घडले त्या परंपरेला कृतज्ञता व्यक्त करतो. आणि हाच लेखक समोर बसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना देखील प्रेरित करतो. ही परंपरा या निमित्ताने समोर यावी असा हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि म्हणून मी फारसा वेळ न घेता पटवर्धन सरांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. धन्यवाद गिरीश आणि शुभदा. पहिल्यांदा मला जेव्हा यांनी सांगितलं की असं पुस्तकाबद्दल लेखकाचा प्रवास हा शब्द ऐकल्यानंतर माझ्यासमोर जे चेहरे उभे राहिले ते समोर बसलेले आहेत. म्हणजे मी असा भूतकाळात गेलो. PhD असताना हळूहळू मी लिहायला सुरुवात केली 85 सालाच्या सुमारास. 85च्या 90 काळामध्ये थोडे लिहिले. पण ते कसे लिहिले हे जर विचारलं मला तर मी सांगेन की माझ्याकडनं लिहून घेतले ते, आणि ज्यांनी लिहून घेतले ते हे समोर आहेत. सकाळमध्ये त्रिदल नावाची पुरवणी चालायची खूप पूर्वी, त्यांना माहिती असेल. त्याच्यामध्ये आणि रविवार सकाळमध्ये सुद्धा अतिशय उत्तम असे लेख अजूनही येतात. तर त्रिदल पुरवणी ज्यांनी सुरू केली ते प्रभाकर खोले त्यांनी, आणि स्वाती राजे त्या पण नंतर बघायचे, आणि सुरेशचंद्र पाध्ये हे तिघजण सकाळमधले की ज्यांनी सुरुवातीपासून लेख लिहून घेतले. सकाळबरोबरच लोकसत्ता आपल्याबरोबर मुकुंद संगोराम आहेत. मुकुंद संगोराम यांचा माझा अनेक वर्षाचा परिचय आहे, आणि काही गोष्ट लागली तरी फोन करणारे, हा विषय बघ,
हा चांगला आहे, हा लिहायला पाहिजे, असं जेव्हा कोणीतरी सांगतो ना, त्यावेळेला मग आपल्याला ते लिहायची संधी मिळते. असं मी म्हणतो. त्याच्याचप्रमाणे आनंद आगाशे पूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये होते, मग इंडियन एक्सप्रेसमध्ये गेले, मग नंतर सकाळमध्ये होते. मला अजूनही, मी मगाशीच आनंदला म्हणलं, तर मला तू पूर्वी म्हणजे किती साली, 86-87 साली माझ्याकडनं एक लेख लिहून घेतलेला होता तो मला आठवला. आणि त्याच सुमारामध्ये म्हणजे त्यावेळेला अनुराधा शहा, आता मॅस्कारनच आहे, पण युनिव्हर्सिटी बीट कव्हर करायचे ते सुद्धा. आणि असेच विषय आले की याच्यावरती सर तुम्ही लिहायला पाहिजे. अनुराधाकडनं लिहून घेऊन मला म्हणजे इंडियन एक्सप्रेसच्या नॅशनल एडिशनमध्ये लेख तिने मला लिहायला लावले आणि ते सुद्धा लोकांना खूप आवडले. श्रीधर लोणी ते सुद्धा याच परंपरेमधले आहेत, त्यांनी सुद्धा माझ्याकडनं, आणि आजही हे सगळेजण माझ्याकडनं लिहून घेतात, हक्कांनी लिहून घेतात. आणि मलाही सुद्धा ते खूप आवडतं. म्हणजे हा जो प्रवास सुरू झाला तो या तुमच्या सगळ्यांपासून सुरू झाला, आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांचे वैयक्तिक आभार मानायचे होते या निमित्ताने, आणि म्हणून आपण आज इथं आलात त्याबद्दल सर्वांचे आभार. आज हा कार्यक्रम ठेवलाय तो या नवीन पुस्तकाच्या निमित्ताने ठेवलेला आहे. आणि हे जे पुस्तक आहे जिनोम टू ओम, ते काय त्याच्याबद्दल मी नंतर सांगेन. पण मी असं मानतो की हे पुस्तक जरी आता निर्माण झालेलं असेल तरी सुद्धा त्याची प्रक्रिया तुमच्यापासून सुरू झाली आहे, आणि त्यामुळे या पुस्तकाची प्रत आपल्याला या ठिकाणी मला द्यायची. आणि नंतर आपण सगळेच जण एकत्र येऊन हा फोटो नंतर आपण काढूया सगळ्यांचा. या सगळ्यांबरोबर काम करताना मला खूप मजा आली आणि अजूनही येते. सुरेशचंद्र पाध्ये अनेक वर्ष रविवार सकाळ जो आणि उत्तम रीतीने त्यांनी, धन्यवाद, खूप माझ्याकडनं लिहून घेतलं ते. प्रभाकर खोले तर म्हणजे काय विचारायला नको. प्रभाकर खोले अजूनही कुठलाही लेख आला तर मला फोन करून सांगतात, अरे हा आवडला बरं का मला लेख सुद्धा लिहिलेला. तसंच मला मुकुंद संगमरामांनी पण सांगितलं, त्याचं खूप उल्लेख करतो. त्रिदल पुरवणीचे खरे शिल्पकार आणि मुकुंदजी त्याला मदत करणार आहे, फार हळदीच्या कार्यक्रम. अगदी अगदी. म्हणजे मध्ये लेख लिहिला मी, तो महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहिला बरं का, पण लोकसत्तेच्या संपादकांनी मला फोन करून सांगितलं, अरे तुझा लेख फार छान आहे. आनंद आगाशे आणि त्यांच्या पत्नी सुजाता देशमुख या दोघांचाही अनेक वर्ष, सुजाता देशमुख अनुराधाच्या आधी युनिव्हर्सिटी बीट कव्हर करायच्या. आज ते थँक्यू आनंद. थँक्यू अनुराधा. आणि अनुराधाचं नवीन पुस्तक सौम्या स्वामीनाथनवर लिहिलं, अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. आणि मी हिला घेतो आता फोनवर. स्वातीने घेतला तर बघतो ना. व्हिडिओ कॉल होतो. हा, तिला म्हणलंय मी करीन, येईल तिचा. मी माझं धरतो पुस्तक. हा स्वाती, इथं सगळेजण आहेत हे बघ. हॅलो स्वाती, इथे वाट पाहतोय मी. आनंद. मुकुंद आहे, अनुराधा आहे, आणि त्यांना सगळ्यांना एक एक पुस्तक देतोय मी. पण तुझं पुस्तक सुद्धा तुमचं इथे ठेवलेलं आहे, त्यामुळे आता कुठे आहे? आता कुठे आहे?
कारण आम्ही तासभर काढतो. तासभर काढतो. भेटू थँक्यू भेटू. अच्छा. श्रीधर लोणी सुद्धा थोडे उशिरा येतो म्हणलेत. मुरलीधर मोहोळ त्यांच्या ऑफिसमध्ये येतात, तर ते गेले की येईन म्हणले ते. सर, एक प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ता जर इथे बघितलं आणि हे खूप सुंदर केलं आहे पोस्टर, म्हणजे हे जे लिखाण आहे सर तुमचं, 500 पॉप्युलर आर्टिकल्स, रिसर्च आर्टिकल्स, पॉलिसी पेपर्स, बुक चॅप्टर्स आणि जिनोम टू ओम, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लेखन झालं. आणि म्हणजे पॉलिसी डॉक्युमेंट्स काही आम्ही पण अनुभवलेत सरांबरोबर लिहिताना, आणि आम्ही बरेच आमचे कान पकडले गेले की हे असं नाही लिहायचं, हे असं करायचं आहे. तर हा तुमचा सगळा जो प्रवास होता, वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण, ह्याच्यातले तुमचे काही एक्सपिरियन्सेस आम्हाला सांगाल का? अनुभव सांगायला तर खूप आहेत, पण मी असं म्हणेन की हे जे काही लिहिलं मी, आणि एस्पेशली आता हे 500च्या वर पॉप्युलर आर्टिकल, ती तर या सगळ्यांनी लिहून घेतली, त्यामुळे त्यात माझा हात काही फार नाही, मी एक माध्यम म्हणून मी फक्त ते लिहिलं असेल. रिसर्च आर्टिकल जी आहेत ती सगळीच्या सगळी माझ्या विद्यार्थ्यांनी लिहिलेली आहेत ती. आणि PhDच्या वेळचे माझे काही पेपर सोडता त्याच्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांबरोबर कामं करायला लागलो मी, त्यावेळेला सर्वच्या सर्व माझे रिसर्च पेपर जे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसेल की मी शेवटचा ऑथर आहे. पहिला ऑथर प्रत्येक वेळेला माझा विद्यार्थीच आहे, आणि खरोखरच कामच त्यांनी केलेली आहेत. आणि त्यांच्यामुळेच आज हे काही पुढे ही जी काही सगळी यात्रा पुढे घडत गेली, त्याचं खरोखरच संपूर्णपणे श्रेय हे विद्यार्थ्यांचं आहे. पूर्वीच्या विद्यार्थ्यांपैकी गिरीश तर आहेच आहे इथे, पण इथं ज्ञानेश्वर पण आहे, प्रीती आहे, हे पहिल्या बॅचेसमधले आहेत. नवीन बरेच जण आहेत इथं, पण पहिल्या बॅचेसमधले लोक असतात ना, त्यांनी खूप, तो काळही कठीण असतो, त्यावेळेस सुविधाही कमी असतात, अशा काळामध्ये काम करणं हे अवघड असतं. आणि प्रत्येकाने, म्हणजे माझं एक सगळ्या विद्यार्थ्यांचं सांगणं असायचं, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण PhD थेसिस प्रिंट झाला ना एकदा की तो मी बघायचं सुद्धा नाही. नॉर्मली तो प्रिंट झाला की आपण तपासायला सुरुवात करतो, मी तो बघायचो सुद्धा नाही. मी त्यांना सांगायचो प्रिंट केलेला तो थेसिस मी ब्लाइंडली सही करून त्याच्यावरती द्यायचो. पण त्याच्या अगोदर त्याची 100पेक्षा जास्ती, ज्ञानेश्वर सांगेल किती होतात ती किंवा काय करायची ती. तर ते म्हणजे त्या काळामध्ये पुणे विद्यापीठ तुम्ही सगळ्यांनी पहिल्यापासून बघितले, म्हणजे हेल्थ सायन्सची सुरुवात लिटरली एका खोलीपासून झाली, आणि डिपार्टमेंट झाडण्यापासून सगळ्या गोष्टी या स्टुडंट्सनी केलेल्या आहेत त्या काळामध्ये. संगीताला सुद्धा आठवत असेल त्यावेळचे सगळे दिवस ते जे होते, आणि सगळे उत्तम गेले. माझे एक कट असायची असे, तुमचा जो विषय असेल त्याच्यामध्ये तुम्ही माझ्यापेक्षा उत्तम व्हायला पाहिजे, आणि ते सगळेजण झाले. हे सर्वजण माझ्यापेक्षा त्याच्या विषयामध्ये माझ्यापेक्षा खूप पुढे गेले. आणि PhD सर एक सुरुवात होती त्यांची, आता ते खूप मोठ्या म्हणजे आता मनीष आज आला नाहीये, प्रीती आणि मनीष दोघं जण माझ्याकडे PhD करत होते. मग त्या दोघांचं केव्हा जमलं मला नाही समजलं, पण मनीष आज सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये मॅनेजर आहे, त्याच्या हाताखाली 30 सायंटिस्ट काम करत आहेत. आज ज्ञानेश्वर आहे इथे. ज्ञानेश्वर एका लहान खेड्यातनं आलेला, पुण्याला आला त्यावेळेला फार्मसी केलं त्यांनी, मेरिटमधला स्टुडंट. पण खेड्यातनं आलेल्या विद्यार्थ्यांना थोडा एक लिमिटेशन असतं, ते होती इंग्लिशची होती, बोलायची होती पुढे. आज मला आत्ता शुभाने सांगितलं की ज्ञानेश्वरने आत्ता परवा जे लेक्चर दिलं ते त्या विद्यार्थ्यांना एवढं आवडलं, आणि त्याला इतक्या प्रचंड मेल येत आहेत की अजून त्याला लिहायचे. ज्ञानेश्वर त्याच्यानंतर लुपिन रिसर्चमध्ये सायंटिस्ट होता, आणि नंतर टकेडा फार्मास्युटिकल म्हणून जगातल्या पहिल्या 5 फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये ती आहे. त्यांच्या कॉम्पिटेटिव्ह सिलेक्शन प्रोसेसमध्ये, टकेडाची कॉम्पिटेटिव्ह प्रोसेस इतकी अवघड असते. आणि हे सुद्धा सांगायला मला पाहिजे की
म्हणजे त्याचं सिलेक्शन फायनली तर मेरिटवरती झालंच, पण मेरिटवरती होताना सुद्धा 10 लोक होती पुढे आलेली. सगळ्या जगातनं फिल्टर लावायचा असतो तो. त्याच्यातनं पुढं तो गेला कशामुळे? तर आपल्या संस्कृतीमध्ये ज्या व्हॅल्यूज म्हणतो ना आपण, त्याच्यामुळे. म्हणजे जरी तो खेड्यातनं आला, त्याचे वडील प्राथमिक शिक्षक, शाळेमधले शिक्षक, त्या खेड्यामधल्या शाळेमधले शिक्षक, पण आपल्याकडे जसं ज्याला आपण फॅमिली अपब्रिंगिंग म्हणतो, संस्कार म्हणतो, ते कसे असतात बघा. त्याला टकेडानी जपानमध्ये इंटरव्ह्यूला बोलवलं. सगळा खर्च त्याचा टकेडानी केला, विमान प्रवास वगैरे झाला सगळा. आणि त्यांनी त्याचं बिल पाठवलं तिकडं. त्याच्यात त्यांनी काय जे काय होतं ते करून पाठवलं. त्यांच्याकडनं त्याला मेल आला की बाबा तुम्ही हे पाठवलेलं खूप कमी आहे, म्हणजे आमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे हे एवढं एवढं होतं. कारण त्यांनी त्याचा संपूर्ण पुणे मुंबई वगैरे हा प्रवास सुद्धा सगळा विमानाचा ठरला होता. म्हटलं मी बसनी गेलोय, त्यामुळे मी बस चालवले आणि म्हणून उरलेले पैसे त्यांनी परत केले. आणि त्याच्या एचआरनी त्यांना नंतर सांगितलं, म्हणजे वन ऑफ द क्रायटेरिया ऑफ फायनल सिलेक्शन वॉज बेस्ड ऑन व्हॅल्यूज. म्हणजे हे विद्यार्थ्यांना का की हे कुठं ना कुठं तरी आपले संस्कार आपल्या कामाला येत असतात आणि त्याला आपण धरून राहायला पाहिजे. तर हा असा प्रवास सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर झाला आणि अजूनही सुरू आहे. हो हो सर, आणि तो बघतोय आम्ही. येस सर. येस. नाही, खरंच आहे. प्रत्येक त्या लिस्टमध्ये सर असतातच. 2% 1% सरांचं नाव असतं आणि आम्हाला खूप प्राऊड असतं ते. खूप आम्ही त्या लिस्टची वाट बघतो दरवर्षी. आणि ते सगळे डेटाबेसेस किंवा त्या ह्याच्यात सायटेशन्समध्ये आम्ही सरांचं बघत असतो. आणि पूर्वी लिहिताना कसं असायचं की यांनी फोन केला, पाध्ये सरांचा फोन आला, खोरेसरांचा, नाही नाही मला लगेच 2 दिवसात पाहिजे हा विषय. तर रात्री अपरात्री बसून लिहायला लागायचं. आणि आम्ही राहायचो तुळशीबागेपाशी. तुळशीबागेपाशी म्हणजे काय, आणि जुना वाडा होता तो सगळा. मग मला अजूनही आठवतं, भाग्यदा माझी पत्नी इथं बसलेली आहे मागे, मुलगी गायत्री पण आलेली आहे इथे. टेबलाखाली बसताना डास इतके लावायचे आणि त्या काळामध्ये असं गुड नाईट वगैरे नव्हतं, पण त्याच्यामुळे जागृत राहायचं आणि त्याच्यामुळे लिहायला कल्पना सुचायच्या. हाही त्यांचा एक चांगला उपयोग होता. मला आठवतंय सरांनी एक आत्ता सायटेशनच्या संदर्भात एक सरांना लिहायला सांगितलं तर सर म्हटले नाही नाही माझी कलिग लिही. ते तसंच माझ्याकडनं लिहून घेतलं सरांनी. ते खूप मला स्वतःला शिकायला त्यातनं मिळालं. म्हणजे एकदा लिहायचं ते माझं मराठीतनं माझं थोडंफार किरकोळ जे आहे ते लिखाण सुरू झालं. त्यामुळे सर खूप वेळेला असं फॉरवर्ड करतात की नाही यांच्याकडनं लिहून घ्या तुम्ही, आणि ते खूपच आम्हाला शिकवून जातं. दुसरा एक सर प्रश्न असा होता की तुमचा हा हे जे बुक आहे याच्यामध्ये सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी हे एकत्र आणावं हे तुम्हाला कसं काय वाटलं? कारण ते खूप एकमेकात आहे. ओम जीनोममध्ये आहे आणि ही सुद्धा म्हणजे अशी उलगडत गेलेली गोष्ट आहे. मी पहिल्यांदाच सांगेन की म्हणजे हे पुस्तक जरी मी आणि इंदू रामचंदानी दोघांनी लिहिलं, आमचं ऑथर म्हणून नाव जरी समोर असेल ना, तरी सुद्धा हे पुस्तक उलगडत गेलं. म्हणजे आज सुद्धा मी जेव्हा वाचतो त्यावेळेला मी म्हणतो अरे आपण कसं लिहिलं. आणि या संबंधात पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे मी. ते मी पुढे त्याचा उल्लेख करीन त्याचा. पण एक असं असतं ना की हे सगळं कुठेतरी जोडत जातं. 2000 साली मी एक हायपोथेसिस आर्टिकल लिहिलं, ज्याच्यामध्ये मी म्हणलं की आयुर्वेद हे पर्सनलाइज मेडिसिन आहे. त्या काळामध्ये ह्युमन जिनोम प्रोजेक्ट येत होता, होरायझनवर होता, म्हणजे चालू होता, अजूनही झाला नव्हता. पण पर्सनलाइज मेडिसिन हा शब्द नुकताच लोक वापरायला लागलेले होते. आणि ते वाचताना मला असं वाटलं अरे हे पर्सनलाइज मेडिसिन हे म्हणतायत, पण आयुर्वेदिक वैद्य जे देतात ते पर्सनलाइज मेडिसिनच आहे. कारण प्रत्येकाला वेगवेगळं मेडिसिन देतात ते. तुम्ही एकाच लक्षणात जरी असली तरी 2 वेगवेगळी माणसं आहेत ना, त्यांना 2 वेगळी औषधं देतात ते. तर हे पर्सनलाइज मेडिसिन आहे. मग त्याच्या मागे विज्ञान काय हे घ्यायचं, आपण शोध घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून हा हायपोथेसिस पेपर लिहून मी असं मांडलं की आयुर्वेद हे पर्सनलाइज मेडिसिन आहे. पण विज्ञानामध्ये खोले सर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला नुसतं हायपोथेसिस करून चालत नाही, तर तो आपल्याला सिद्ध करायला लागतो. खरा आहे का खोटा आहे दोन्हीपैकी काही होऊ शकतं. प्रूव्ह करू शकतो, डिस्प्रूव्ह होऊ शकतं. तर त्याच्या वेळेला आमचं रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये खूप काम होतं. अरविंद चोप्रा पुण्यातले प्रसिद्ध
रुमॅटॉलॉजिस्ट आहेत त्यांच्या आमच्याबरोबर अनेक वर्ष काम करतात ते. आज गिरीश अरविंदला बोलवलं पाहिजे ॲक्च्युली. तेव्हा आमच्याकडे रुमॅटॉइड आर्थरायटिसचा पेशंटचा ग्रुप होता चांगला. त्या ग्रुपमध्ये आम्ही काय केलं, ब्लाइंडली वातपित्त कफमध्ये डिवाइड केले आणि त्यांचं एक जीन घेऊन त्याचा पॉलिमॉर्फिझम स्टडी केला. त्यावेळेला विद्यापीठामध्ये सांगितलं पहिला PCR आला होता. त्या पहिल्या PCR वरती हे काम झालं त्यावेळेला तिथे. आणि कल्पना जोशी आणि योगिता घोडके माझी PhD स्टुडंट, त्यांनी हे काम केलं आणि पहिल्या प्रथम आम्ही असं दाखवून दिलं की त्या जीनचं पॉलिमॉर्फिझम ॲलिस जी त्या जीनची आहेत ना ती वातपित्त कफमध्ये वेगळ्या पद्धतीने विभागणी होती त्यांची. आणि हे पहिला प्रथम आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने आयुर्वेदातल्या संकल्पनेला पाठिंबा देणारा असा ते संशोधन त्यावेळेला झालं. मग ते आम्ही कोल्ड स्प्रिंग्स हार्बर सिम्पोजियम म्हणून खूप मोठं सिम्पोजियम अमेरिकेतलं असतं, तिथं कल्पना जाऊन तिथं प्रेझेंट केलं आणि मग तो इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये तो प्रसिद्ध झाला. आणि आता आयुजिनॉमिक्स नावाची मल्टीक्रोअर नवीन ज्ञानशाखा उदयाला आली आहे. एक छोटा प्रयोग जो छोट्या लॅबोरेटरीमध्ये पुणे विद्यापीठामध्ये सुरू झाला तो जगभर आज आयुजिनॉमिक्स नावाने ओळखला जातो. त्याच सुमारास 2000च्या सुमारास मी पवी वर्तकांची पुस्तक वाचत होतो. त्यांची माझी भेटही त्यावेळेला झाली जाऊन. आणि त्यांची जी उपनिषदावरची पुस्तकं आहेत त्याच्या आधी मी ओशो घरामध्ये आमच्या सगळे माझ्या आई योगा अभ्यास करता असताना पतंजली आमच्या घरामध्ये कायम असायचं. ओशोचं वाङ्मय आमच्या घरामध्ये खूप असायचं. ते लहानपणापासून हे वाचतच मोठे होत होतो आम्ही. माझे वडील गणपती भक्त होते त्यामुळे घरामध्ये गणपती अथर्वशीर्ष रोज अजूनही माझं पाठ आहे आम्ही म्हणतो. पण हे सगळं होत असताना एक प्रकारच्या विज्ञानातनं जे शिकवलं जातं ना आपल्याला त्याच्याप्रमाणे आमचं माइंडसेट असा तयार होतो की आम्ही नास्तिकतेकडे थोडं झुकतो जास्ती. हे देव म्हणजे काय, काही त्याच्यात हे नाही वगैरे अशा प्रकारचं एक तयार होत असतं. पण ही उपनिषदं वाचताना मी एका उपनिषदापाशी येऊन थांबलो. ते ईशावास्य उपनिषदामधलं ॲफोरिझम आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाय शिष्यते. आणि हे वाचल्यानंतर मी म्हणलं हे काय सांगायचा प्रयत्न करतायत उपनिषदकार. आणि त्याच वेळेला आमचा जिनोमवरचा अभ्यास चालू होता. म्हणजे दोन्ही ते असं पॅरलली चालू होतं. आणि म्हटलं हे जी सांगतायत हे जिनोमची डेफिनेशन आहे. कारण ते सांगतायत हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे. तुम्ही याच्यातनं जर काही काढलं, जे काढाल ते पूर्ण व्हायची क्षमता दाखवू नये. जे शिल्लक राहतं ते पण पूर्ण होऊ शकतं. ते सांगतायत तुम्हाला ओम आणि हे युनिव्हर्सल कॉन्शियसनेसच्या दृष्टिकोनातनं सांगतायत ते. पण तेच जिनोमला सुद्धा तेवढंच लागू आहे. तिथनं हा प्रवास सुरू झाला आणि म्हटलं अरे मग हे ओम आणि जिनोम हे एकमेकाशी काहीतरी संबंध आहे त्याचा. म्हणून पुस्तक मलाही आठवते आणि ते मी लिहिलंय. एक पान त्या दिवशी मी रात्री लिहिलं. त्या पुस्तकाची संकल्पना 2003 वैशाख पौर्णिमा आणि ती तारीख घालून मी ते कागद ठेवलेला आहे. मी पुस्तकात त्याचा उल्लेखही केला. त्या वैशाख पौर्णिमेला जे लिहिलं मी त्यावेळेला पुस्तकाचं नाव होतं ओम टू जिनोम. आणि ज्यावेळेला पुस्तक उलगडत गेलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की हा जो डायरेक्शन आहे ओम टू जिनोम, जिनोम टू ओम ही डायरेक्शन बरोबर आहे. ओमनी जिनोमकडे जाण्याच्या पेक्षा जिनोमनी ओमकडे येणं हे जास्ती संयुक्तिक आहे. आणि म्हणून मग पुढे कालावघात हे पुस्तक लिहिताना 2-3 प्रयोग झाले. म्हणजे 2003 सालापासून ते पुस्तक सुरू होतं डोक्यामध्ये, प्रत्यक्षात जरी 24 साली आलं तरी. तर ते होत असताना सहलेखकही बदलत गेले. पहिल्यांदा मी एकटा लिहायचा प्रयत्न केला पण मी म्हटलं नाही आपण अजून कोणाला तरी बरोबर घेऊन लिहू. म्हणून माझे आणखीन सहकारी आहेत त्यांना बरोबर घेऊन मी लिहायचा प्रयत्न केला. ते इंग्लंडमधल्या लॉर्ड फॅमिलीमधले केम्ब्रिज MIT मध्ये शिक्षण झालेले फिजिसिस्ट, त्यांच्याबरोबर 3-4 वर्ष लिहायचा प्रयत्न केला. पण माझ्या मनासारखं होत नव्हतं. म्हणजे मला या पुस्तकामध्ये कुठेही सुडो सायन्स जवळ सुद्धा यायला नको होतं. त्यामुळे ते त्याच्यामध्ये जेव्हा मिक्स होते मला दिसलं त्यावेळेला मी त्यांना म्हणलं की माफ करा आपल्याला याच्यातनं नाही जाता येणार, आपण थांबूया इथं. मग परत ते पुस्तक थांबून राहिलं. मग पुन्हा थोडा मोकळा वेळ मिळाला आणि डॉक्टर गुरुराज मुतालिक म्हणजे मेंटॉर आहेत. ते आता 97 वर्षाचे आहेत. अमेरिकेमध्ये फ्लोरिडामध्ये राहतात आणि तिथं अजूनही ते गुरुकुल सारखं चालवतात. वर्षातनं एकदा मी अजूनही त्यांच्याकडे जातो.
बीजे मेडिकल कॉलेजला ते फर्स्ट प्रोफेसर ऑफ मेडिसिन इन बीजे मेडिकल कॉलेज. आणि मग नंतर ते WHO मधनं रिटायर झाले. अनुराधाने त्यांचा छान इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा. ते इथं गोल्डन ज्युबिलीला पुण्यामध्ये आले होते मेडिसिन डिपार्टमेंटच्या त्यावेळेला. तर त्यांच्याबरोबर लिहायचा प्रयत्न सुरू केला. पण ते कसे आहेत, ते परफेक्शनिस्ट आहेत. मलाही परफेक्शनिस्ट आवडतं, पण मी म्हणलं की हे कधीतरी कुठेतरी थांबवून आपल्याला बंद करायला पाहिजे ना पुस्तक. आपण कंटिन्यू नाही राहू शकणार. तर 4-5 वर्ष आम्ही ते करायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला त्यांना नवीन काहीतरी मुद्दे सुचायचे, परत ते स्पिनमध्ये जात होतं. मग त्यांना म्हटलं मी त्यांना काका म्हणतो, म्हणलं आता बस आपल्याला हे नाही होणार, आपण थांबूया इथं. आणि मग तसंच पडून राहिलं ते पुन्हा. मग UGCत मी गेलो त्यावेळेला. UGCचं डॉक्युमेंट त्यावेळेला अशी खूप रिजिड आणि अशी असायची. म्हणून मी म्हणलं एका प्रोफेशनल एडिटरकडनं आपण ते चांगलं करून घेऊ. त्यावेळेला माझ्या इंदू रामचंद्रानेची भेट झाली. त्यावेळेला त्या ब्रिटिश एन्सायक्लोपीडियाच्या एडिटर म्हणून काम करत होत्या. तर शी वॉज एक्सलंट इन गुड इंग्लिश. तर आम्ही आमची डॉक्युमेंट त्यांच्याकडे तपासायला द्यायचो की बाबा ही बघा सगळ्या दृष्टीने व्यवस्थित. आणि मला त्यांचं काम आवडलं. मग त्यांना म्हटलं अहो हे पुस्तक माझ्या टेबलवर खूप दिवस पडू नये, त्याला काहीतरी करायला पाहिजे, तुम्ही बघा. आणि तुम्ही जर हे करत असला तर यू कॅन एडिट. आपल्याला तुमच्या काय प्रोफेशनल फीज असतील त्या मी देऊ शकेन काय. त्यांनी पुस्तकाचं सगळं वाचलं आणि मला 8 दिवसानंतर फोन केला. नाही म्हणे मी नाही एडिट करू शकणार आहे पुस्तक. म्हटलं का कारण? नाही म्हणे असं पुस्तक वाचल्यानंतर मला ते एवढं आवडलंय की मला सहलेखक व्हायला आवडेल. म्हणलं वेलकम. तर या गोष्टी ज्या असतात ना आनंद, या माझा आधी याच्यावरती खरंच विश्वास नव्हता तुला सांगतो मी. पण नंतर मला असं जाणवलं की या गोष्टी घडत असतात. अनफोल्डमेंट जे म्हणतो, माधव खानविलकर माझा मित्र पुणे विद्यापीठामध्ये, तो नेहमी हे म्हणायचा की दिस इज अनफोल्डमेंट ऑफ डिव्हाइन. आणि माझ्या दृष्टीने हे पुस्तक इज अनफोल्डमेंट, पार्ट ऑफ दॅट अनफोल्डमेंट. आणि त्याचा मी खूप याच्यामध्ये पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. ते थोडक्यात मी नंतर सांगेन. पण असा तो प्रवास सुरू झाला म्हणजे जिनोम आणि ओम. तर तो ओम टू जिनोम पासून जिनोम टू ओम हा सर्कलमध्ये तेच पुस्तक. आणि त्याच्यावरचं मला वाटतं नृत्य सुद्धा खूप सुंदर आहे आणि ते खरंच बघायला पाहिजे. युट्यूबवर ते अवेलेबल आहे. नाही तर बरं झालं तू आठवण केलीस त्याची. मी जरी विज्ञानाचा विद्यार्थी असलो तरी सुद्धा मी नेहमी बोलतो आणि UGCत असताना सुद्धा मी प्रत्यक्षात आणलं की विज्ञान जर कला आणि मानव विज्ञान आणि समाजशास्त्र यांच्याबरोबर गेलं नाही तर ते अपुरे. आणि म्हणून मला हे पुस्तक प्रेझेंट करायचं जेव्हा होतं, लॉन्च करायचं होता, त्यावेळेला मला ते कुठल्या तरी कलेच्या माध्यमातून लॉन्च करायचं होतं. आणि म्हणून मी माझी पुतणी आहे ती आता गुरु स्वरूपा उडगी म्हणून ओळखलं जाते. अतिशय छान भरतनाट्यम शिकवते ती. आणि तिच्याशी 1 वर्षभर जवळजवळ आमच्या चर्चा चालू होते. म्हणजे भाग्यदाला ते आठवत असेल आमच्या सगळ्या चाललेल्या चर्चा. आणि ते इतकं अवघड होतं तिला सुद्धा समजवायला आणि करायला. आपण वर्षभर त्याच्यावर काम केलं. केदार पंडित यांनी खूप छान त्याला म्युझिक दिलं. लिरिक्स त्याची खूप छान लिहिली गेली आणि शंकर महादेवांनी ते गायलं. ते अप्रतिम पीस झालेला आहे तो. त्याचं नाव दिलंय डान्स ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. हे तुम्ही यूट्यूबवरती जर सर्च केला डान्स ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी तर आपण म्हणतो की एक चित्र म्हणजे 1000 शब्द, पण एक व्हिडिओ हा कितीतरी 1000 शब्दांचा पकडू शकतो. त्यामुळे या पुस्तकाचा इसेन्स हा 12 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्या गुरुस्वरूपा उडगींनी तो त्याच्यामध्ये नेमका पकडला. आणि इतका सुंदर कोरिओग्राफ केलेला आहे तो भरतनाट्यममध्ये. सगळ्या विद्यार्थी, तरुण विद्यार्थिनी आहेत सगळ्या ज्यांनी केलेला आहे तो. अतिशय उत्तम. मुकुंदजी मान हलवत आहेत कारण संगीत आणि हा सगळा विषय त्यांच्या आवडीचा खूप आहे. तुम्हाला ही फिल्म खूप आवडेल अगदी तुम्हाला बघायला. तर ही फिल्म ज्या वेळेला दिल्लीमध्ये आम्ही दाखवली त्यावेळेला तिथं नीती आयोगच्या माजी उपाध्यक्षांपासून दिल्ली युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर आणि या खूप दिल्लीतले लोक, पण सगळ्यांनी इतकी ती डोक्यावर घेतली, इतकी त्यांना प्रचंड आवडली सगळ्यांना. आणि मग नंतर ती फिल्म ही प्रत्येक ठिकाणी आम्ही पुस्तकाच्या निमित्ताने जेव्हा जातो किंवा पूर्ण फिल्म जरी नाही तर त्याचा 1 मिनिटाचा मी टीजर दाखवतो लोकांना. ही फिल्म कशी झाली ते आम्ही 1 मिनिटामध्ये ते पकडायचा प्रयत्न केलेला. आणि नंतर मग त्यांच्या सोयीने आम्ही म्हणतो की तुम्ही तो बघा. पण आपण जरूर तो बघा युट्यूबवरती, डान्स ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. खूपच सुंदर झाला. ही कन्सेप्ट खूप चांगली आहे सर की जे आपण सायन्स
मग करतो ते समाजापर्यंत जाणं, नंतर त्याच्यात एक मोठी दरी होते तयार, की विद्यापीठात काय लिहिलं जातं हे जनरल लोकांना कळत नाही. पण या माध्यमातनं ते इतकं सुंदर झालंय, म्हणजे पहिल्यांदा आम्ही जेव्हा भांडारकरला पाहिली तेव्हा खरंच बराच वेळ त्याच्यावर आम्हाला असं स्तब्ध झालं होतं की अरे इतकं सुंदर पुस्तकांवर. आणि मी लायब्ररी सायन्सची असल्यामुळे आम्हाला असं पुस्तकांच्या अशा प्रकारचं सादरीकरण हे खूपच नवीन होतं आणि ते सगळ्या मुलांनी बघावं मला नक्की असं वाटतंय. आणि त्याच्यातनं बऱ्याच त्या पुस्तकातले बरेचसे भाग तुम्हाला कळतील त्याच्यामुळे. गिरीश, बिड्याची मुलगी. गिरीश, विविध ज्ञानशाखांचा संयोग, सिंथेसिस, हे पटवर्धन सरांचं एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि जे भगवद्गीता म्हणते आणि UGCचं पण जे बोधवाक्य आहे, सा विद्या या विमुक्तये, जी मुक्त करते ती विद्या. आणि म्हणून स्वतःच्या एका ज्ञानशाखेत अडकून न राहता जिनोम टू ओम असेल किंवा शास्त्र आणि संगीत असेल, हे सिंथेसिस. आणि आजही ते सिंथेसिस होताना आपल्याला आपण बघतो आहोत. आज सायन्स किंवा हेल्थ सायन्सेसमधले एक अत्यंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ ह्युमॅनिटीजच्या कॉम्प्लेक्समध्ये बसलेले आहेत. आज जसं संगीता सावंत मॅडम इन्फॉर्मेशन बायो इन्फॉर्मॅटिक्समधल्या किंवा पानगे सर इन्फॉर्मेशन सायंटिस्ट जसे इथे उपस्थित आहेत, तसे आमचे नवनाथ तुपे सर की जे सेंटर फॉर लाईफ लाँग लर्निंगचे डायरेक्टर आहेत आणि जे वाचन संस्कृती याच्यामध्ये काम करतात. तसंच गीता शिंदे मॅडम ज्या शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत, ती ज्या शिक्षकांना शिकवतात, अशा विविध ज्ञानशाखातली मंडळी इथे उपस्थित आहेत. मानव प्राण्याचं एक जे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण सगळे विचार करतो. विचार हे ॲब्स्ट्रॅक्ट असतात आणि पुस्तक, लेखन हे अत्यंत ऑब्जेक्टिव्ह अशी गोष्ट असते. सर प्लीज टेल अस हाऊ द जर्नी फ्रॉम ॲब्स्ट्रॅक्शन टू ऑब्जेक्टिव्हिटी ॲक्च्युअली हॅपन्स. आणि हे करताना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक छान चित्र असतं, एक सुंदर कविता देखील असते, एक चांगली कादंबरी असते आणि एक चांगला लेख देखील असतो. पण तो सिद्धीस जाणं याच्यासाठी काय काय लागतं आणि हे आपल्या विद्यार्थी मित्रांनी कसं आत्मसात करावं याबद्दल थोडं सांगा. नाही, तो खूप अवघड प्रश्न विचारलास तू. कारण ही गोष्ट आहे ना, ती प्रत्येकाने आपापली शोधायची असते. म्हणजे त्याला असं रेडीमेड प्रिस्क्रिप्शन असं नसतं. आपल्यामध्ये आपली जिज्ञासा कायम जागृत ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. क्युरिओसिटी जी असते. आणि आत्ता सध्याच्या आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आपण त्याच्याकडेच जास्ती लक्ष देत नाही. म्हणजे मी असं म्हणतो की आपण थिंकिंग डेफिशियंट सोसायटीमध्ये होताच. कारण आपण विद्यार्थ्यांना वेळच देत नाही विचार करायला. इतकं त्यांना वेगवेगळ्या कामाने भारावून टाकतो की त्यांना विचार करायला वेळ देत नाही. हे पुस्तक जे आहे ना, ते 5 बरेच आहेत, पण त्याच्यामधली मुख्य सूत्र जी आहेत की जी डोक्यात होती, जसं पहिल्यांदा मी तुम्हाला पूर्ण मंत्राचं सांगितलं, तसं दुसरं अफोरिझम मी तैत्तिरीय उपनिषदामध्ये परत थांबलो. तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक महावाक्य आहे. उपनिषदामध्ये महावाक्य आहेत, त्याच्यापैकी हे एक महावाक्य आहे. ते म्हणतं प्रज्ञानम ब्रह्म. परत मी म्हणले काय सांगतात, प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे काय? आणि त्याच्यावरती पण विचार. पुढचं आयुर्वेदाची सुरुवात, गिरीशकडनं मी आयुर्वेद शिकलो, पण त्याच्याही आधी मी शिकलो PH कुलकर्णी, सुहास परचुरे, या सरदेशमुख या सगळ्या मंडळींबरोबर. आणि लिखाणामध्ये आज ते नाही आहेत, त्यामुळे त्यांना बोलवता नाही आलं. नाही तर मी PH कुलकर्णींना बोलवलं असतं आज. कारण दीर्घायूमध्ये सगळ्यात माझे सुरुवातीचे पहिले लेख जे आहेत ते दीर्घायूमध्ये मी लिहिलेले आहेत मराठीमधले. तसंच आज मोहन धारे यांना सुद्धा बोलवलं असतं. वनराईमध्ये त्यावेळेला त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतलेले त्यावेळीच्या दिवाळी अंकांमध्ये वनराईचे सुद्धा. तर हे आयुर्वेदामधलं पहिलं वाक्य पुरुषोयम लोकसंहिता किंवा पिंडी ब्रह्मांडी, याला मॅक्रोकॉस्म रिलेशनशिप म्हणतो आपण ते. त्याच्यानंतर अणुरेणुया महतो महनीया, ही एक आणखीन एक खूप मोठा ॲफोरिझम आहे तो. तुका आकाशा एवढा म्हणजे काय आहे, नक्की काय म्हणायचं आहे त्यांना. तर हे सगळे प्रश्न उपनिषदांमधले मी समोर ठेवले होते. पण मला लिहिताना असं करायचं होतं
की लिहिताना सर्वसामान्य वाचक विद्यार्थी हे सुद्धा ते वाचू शकतील. नाही तर उपनिषदांवरती एवढी पुस्तकं आहेत, पण आपण किती वाचू शकतो ती? त्याला खूप परिश्रम करायला पाहिजेत वाचायला ते, कारण त्याची भाषा वेगळी आहे काय. तर मला हे आत्ताच्या भाषेमध्ये उपनिषदांमधलं जे काही ज्ञान आहे ते पुढे आणायचं होतं. म्हणून हे पुस्तक जे आहे ना, हे जिनोम टू ओम याचं नाव जरी असलं तरी तो मी असं म्हणेन की हे पुस्तक जे आहे ते दर्शनशास्त्र आपली जे आहेत त्याच्यामधलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आत्ताच्या आधुनिक ज्ञानामध्ये त्याचे रिफ्लेक्शन काय आहेत आणि या ज्ञानाचा उपयोग करून आधुनिक ज्ञान अजून आधुनिक कसं होईल याचा विचार या पुस्तकामध्ये केलेला आहे. याच्यामध्ये मी असं म्हणलेलं आहे आम्ही याच्यामध्ये की सायन्समध्ये आम्हाला असं शिकवलं जातं की जे आपल्याला दिसतं, आपल्याला ऐकू येतं, आपल्याला जाणवतं तेच खरं. आपल्या पंचेंद्रियामार्फत आपण जे काही मोजू शकतो, जाणू शकतो ते खरं. त्याच्या पलीकडे जे काही असेल त्याच्यानंतर दोन विचार प्रवाह होतात. एक विचार प्रवाह असा होतो मुकुंद की नाही हे आम्ही नाही मोजू शकत, शास्त्रप्रमाणे खोटं आहे, बकवास आहे, सगळं थोतांड आहे. दुसरा प्रवाह असा आहे की मला माहित नाही, मला माहित नाही या प्रवाहात मी आहे. जे म्हणतात माहिती नसताना थोतांड आहे ते पण अवैज्ञानिक आहेत असं माझं मत आहे. कारण विज्ञानाला आज हे करता येत नसेल पण म्हणजे ते नाही असं नाही आहे, उद्या मिळू शकतं. विज्ञान हे प्रवाही आहे, नेहमी विकसित होत राहतं. आपण अनेक वेळेला बघितलं असेल की कालचं विज्ञान कादंबऱ्यामध्ये जे लिहिलंय ते आज प्रत्यक्षात आले. म्हणून याच्यामध्ये आम्ही एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की इफ यस्टरडेज सायन्स फिक्शन कॅन बिकम टुडेज रियालिटी, why can't we look at our own knowledge systems, including mythology, as source of innovation? आज मी सांगतो तुम्हाला जगामध्ये नाविन्यतेची सुद्धा कमतरता आहे. नुसती थिंकिंग डेफिशियन्सी नाही आहे तर देर इज इनोव्हेशन डेफिशियन्सी ऑल्सो. इनोव्हेशन डेफिसिट म्हणतो आपण त्याला. आपण बघितलं असेल की गेल्या 2-3 दशकामध्ये ज्याला आपण पाथ ब्रेकिंग म्हणू असे शोध नाही येत लागलेले. आणि त्याचं कारण जर आपण बघितलं तर आम्ही विज्ञानामध्ये त्याच गोष्टीमध्ये अडकून गेलेलो आहे. म्हणून मागच्या वर्षी फिजिओलॉजिकल रिव्ह्यूमध्ये खूप छान आर्टिकल आलं की सायंटिस्ट आर मोर इन्व्हॉल्व्ड इन इन्क्रिमेंटल रिसर्च अँड नॉट डिस्रप्टिव्ह रिसर्च. तर हा विषय जेव्हा समोर आला त्यावेळेला आम्ही म्हणलं की विज्ञानाला आपण धरायलाच पाहिजे, पण त्याच्या पलीकडे काही नाही ते आपल्याला आज माहिती नाहीये. आणि म्हणून याच्यात आम्ही उदाहरणं दिलीत काही. याच्यामध्ये 2-3 आणि उदाहरणं देताना मी सर्वसामान्य लोकांना चटकन कळतील आवडतील अशी उदाहरणं दिलीत. एक उदाहरण याच्यापैकी दिलं आहे की आणि आपल्याला अशी मानसिकता आपली अशी झालेली आहे की परदेशातनं कोणीतरी आपल्याला सांगितलं ना तर आपल्याला लवकर पटतं. मग उदाहरणं घेताना बरीचशी अशी घेतलीत आम्ही ती. म्हणजे जो कॉलोनियल इम्पॅक्ट आहे ना की ते तिकडनं गोऱ्या साहेबांकडनं आलं की ते खरं आणि उत्तम. कार्ल फ्रेडरिक गॉस त्याचं उदाहरण आम्ही याच्यात दिलंय. सेल्फ टॉट जर्मन मॅथमॅटिशियन. त्यांनी पब्लिकली ऍडमिट केलं की त्यांनी जे फॉर्म्युले शोधून काढले ते त्याला आधीपासून माहिती होते. मग त्याचं संशोधन सगळं ते सिद्ध करा कसं बॅकवर्ड जाऊन त्यांनी सगळं सिद्ध केलं. आणि हीच एक्झॅक्टली स्टोरी तुम्हाला रामानुजमची सापडेल. रामानुजमनी सुद्धा सांगितलं की मला हे सगळं आधी माहिती होतं. हे कुठनं आलं? आईन्स्टाईननी मान्य केलेलं आहे की माझे जे काही मोठे शोध आहेत ते मला फक्त प्रयोगशाळेतनं नाही लागलेले. प्रयोगशाळा पाहिजे पण फक्त ती पुरेशी नाही, मला इंट्युएशन मधनं हे आलेले. अनुभव आणि अनुभूती याच्यामध्ये काही फरक आपण करणार का नाही. तर हे या गोष्टी आम्ही याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की विज्ञानाला आज थोडंफार थांबायची आवश्यकता आहे. थोडासा एक पॉज घ्यायची आवश्यकता आहे, मागे वळून बघायची आवश्यकता आहे. कारण विज्ञानाला तुम्ही बघितलं तर विज्ञानाने आतापर्यंत विज्ञान कशासाठी उपयोग झालाय जास्ती आपण जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की सायन्स हॅज बीन मोस्टली, मी थोडं इंग्लिशचं बोलीन कारण काही जणांना मी पाहतोय ते, सायन्स हॅज बीन मोस्टली यूज टू सॅटिस्फाय माय ओन ग्रीड, माय ओन कम्फर्ट, my own profits. Not that much it should have been used for people or for nature. म्हणून विज्ञानाने पुढे जायचं आपण जी दिशा घेतलेली ती बरोबर आहे का नाहीच आहे तर त्याचा पुनर्विचार करायची गरज आहे. हे याच्यामध्ये आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि आम्ही याच्यात असं म्हणतोय
की सायन्स हॅज टू इव्हॉल्व इन द डायरेक्शन ऑफ मेटा सायन्स, हे त्याचं सबटायटल आहे. पण मेटा सायन्स म्हणजे काय? मेटाफिजिक्स नाही आम्हाला याच्यात अभिप्रेत, किंवा मेटा अनालिसिस सुद्धा याच्यामध्ये अभिप्रेत नाही. आम्हाला जे म्हणायचं होतं ते प्रज्ञान. पण प्रज्ञानला इंग्लिश शब्द नाही जवळचा. आनंद प्रज्ञानला आपण काय इंग्लिशमध्ये म्हणणार? म्हणून आम्ही मेटा सायन्स हा तात्पुरता शब्द म्हणून घेतला आणि आम्ही एक्सप्लेन केलं आम्ही का मेटा सायन्स म्हणतो याच्यामध्ये. तर ज्ञान म्हणजे आपण जर इन्फॉर्मेशनशी कनेक्ट केलं, म्हणजे खरं नाही, ज्ञानची सुद्धा व्याख्या खूप विस्तृत आहे, पण आपण सर्वसामान्यांसाठी ते इन्फॉर्मेशनशी कनेक्ट केलं तर विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, स्पेशलाइज नॉलेज, ही पुढची स्टेप झाली. पण ती पुरेशी आहे का? नाही. त्याच्या पुढची स्टेप आहे ती प्रज्ञान. आणि प्रज्ञान हा आपल्या पुढे आत्ता ग्रे एरिया, आपल्या पुढे ब्लॅक बॉक्स, आपल्याला माहिती नाहीये काय आहे ते. आज जरी याच्यावरती खूप संशोधन सुरू असेल, माइंड मॅटर युनिफिकेशन, जेव्हा पुस्तक इव्हॉल्व्ह होत होतं तेव्हा केम्ब्रिजमध्ये एक आठवडा मी आणि माझे मित्र अलेक्स हँकी आम्ही राहिलो तिथे, आणि वी डिस्कस दिस कन्सेप्ट विथ ब्रायन जोसेफसन. जोसेफसन इफेक्ट फिजिक्समध्ये शिकवला जातो. ब्रायन जोसेफसन हे जगातल्या सर्वात तरुण नोबेल लॉरिएट आहेत फिजिक्सचे, त्या काळातले, जेव्हा मिळालं सर्वात तरुण होते ते. आज ते काय काम करतायत? टुडे ही मस्ट बी नियरिंग 90 नाव, पण अजूनही ऍक्टिव्ह आहेत केम्ब्रिजमध्ये. त्यांचा सध्याचा प्रोजेक्ट आहे माइंड मॅटर युनिफिकेशन प्रोजेक्ट. एका स्टेजला ही गॉट अट्रॅक्टेड टू द सायन्स ऑफ मेडिटेशन, आणि त्याच्यामुळे त्यांनी सगळी त्यांची संशोधनाची दिशा बदलून गेली. तर तुम्हाला विज्ञानामध्ये जर खरोखरच नेतृत्व घ्यायचं असेल जगामध्ये, तर तुम्हाला हे नेतृत्व घेण्यासाठी जे विषय तुम्हाला आपल्या ज्ञानशाखांमधून मिळतील, त्या ज्ञानशाखांकडे, त्या दर्शनशास्त्रांकडे आपण एक ज्ञानाचा नवीनतेचा शोध म्हणून बघायला पाहिजे. आपण त्याचा सेल्फ प्राईड आणि पास्ट ग्लोरी मध्ये अडकून जाता कामा नये, की जे आत्ता आपण अडकलोय. मी असं नाही म्हणणार की आम्हाला आमचे पूर्वज महान होते, 100% महान होते. आम्ही महान नाही आहोत. आम्हाला महान होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्यांनी विमान उडवली का नाही, त्यांना विमान कला माहिती होती का नाही, हा पुढचा विषय आहे. पण त्यांनी विमानाची कल्पना 10,000 वर्षापूर्वी केली, हे काही कमी महत्वाचं आहे का? विमानाची कल्पना 10,000 वर्षापूर्वी करणं हे सुद्धा केवढं प्रगल्भतेचं निशाणी आहे ती. तर कितीतरी तुम्हाला अशा प्रकारच्या कल्पना आज म्हणता येतील, त्या तुम्हाला रिसर्च क्वेश्चन म्हणून समोर घेता येतील का नाही विज्ञानाचे. जसा आम्ही एक दोष प्रकृतीचा एक छोटा प्रश्न घेतला, या महासागरांमधला एक छोटासा बिंदू सुद्धा नाही तो, त्याच्यामधनं एवढं मोठं विज्ञान तयार झालं. तर आज तुम्हाला सांगतो की गेल्या 5 वर्षामधली, फार लांब पण जायची गोष्ट नाही, तुम्ही नोबेल प्राइजेस बघितली तर बहुसंख्य नोबेल प्राइजेस कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने आपल्या ज्ञानशाखेशी निगडित आहेत. मग ते आर्टिमिसिन असू देत किंवा उपवासावरती नोबेल प्राइज 2018 सालचं आहे. म्हणजे आपण जर आपल्या उपवासावरती विश्वास ठेवला असता की बाबा एकादशी, रमजान किंवा आणखीन कुठले उपवास आपण करतो, पर्युषण पर्वामध्ये करतो, काय जे आपण उपवास करतो, ते काय त्याच्या मागचं विज्ञान आहे आपण बघायचा प्रयत्न केला, ते नोबेल प्राइज आपल्याकडे 10 वर्ष आधी मिळालं असतं कदाचित. पण नाही, आपण हसलो, हे कसले उपवास करतात, काय करतात. पण आज उपवासामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात हे सिद्ध केलेल्या कामाला नोबेल प्राइज मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट, आयुर्वेदामध्ये सांगतात ना की दिनचर्या, ऋतुचर्या, दिवस आणि रात्रीचे प्रहर याचा तुमच्या शरीरावरती परिणाम होत असतो. तुमच्या शरीरातली काही रसायनं जी असतात ती रात्री ऍक्टिव्ह असतात, काही दिवसा ऍक्टिव्ह असतात, ज्याला क्रोनोबायोलॉजी नावाचं सायन्स म्हणतात आता. पण आपण त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला. क्रोनोबायोलॉजी 2019 साली नोबेल प्राइज मिळालं त्या विषयावरती, आणि 2015 साली हे इथं जे पुस्तक ठेवलेलं आहे इंटिग्रेटिव्ह अप्रोचेस फॉर हेल्थ, त्याच्यामधलं चित्र तुम्हाला गिरीश काढून दाखवेल. याच्यामध्ये आम्ही प्रकृतीचा विचार करून एक चित्र तयार केलेलं आहे, वात, पित्त, कफ आणि दिवसाचे कसे आणि कशामध्ये काय असतं. आणि तुम्ही नोबेल प्राइज वेबसाईटवरती जाऊन बघा की क्रोनोबायोलॉजीमध्ये जो नोबेल प्राइज मिळालेलं आहे ते चित्र कुठलं आहे. हे चित्र तर आम्ही 2015 साली पब्लिश केलेलं होतं. तुम्हाला त्या 2 चित्रांमध्ये पूर्ण समान धागा दिसेल. तर हे, पण आपण काय करणार की
अरे हे तर आम्हाला 10,000 वर्षापासून माहिती आहे, तुम्ही कायच क्रोनोबायोलॉजी सांगताय आम्हाला. पण मग आपण त्याच्यावर काम नाही करू शकलो. आताही आपण सांगतो 2022 सालचं नोबेल प्राइज जे आहे क्वांटम एन्टँगलमेंट, अरे ते म्हणजे अद्वैत तत्वज्ञान आहे आणि ते खरंच आहे. पण आपण ठेवला का विश्वास त्याच्यावरती आधी, आणि आपल्या लोकांनी केलं का काम त्याच्यावरती? काम तर बाहेरनं कोणीतरी करून आणलं ना. आम्ही नुसतं सांगत बसलो आमचे पूर्वज महान आहेत. मेजर ड्रॉबॅक्स म्हणजे आपल्यावरतीच विश्वास नाहीये. आणि याच्याबद्दल करंट सायन्समध्ये मी एडिटोरियल लिहिलं, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला आनंदनी की हुज रिस्पॉन्सिबिलिटीज, संशोधन करणं कोणाची जबाबदारी आहे. मी हा जो प्रश्न विचारला गिरीशला की काय तुम्ही रिसर्च करता रे आयुर्वेदामध्ये, आणि हिणवलं त्यांना की काय रिसर्च करताय तुम्ही आयुर्वेदामध्ये, बोगसगिरी काहीतरी चालू आहे तुमची, काय आयुर्वेदामध्ये रिसर्च. मला अधिकार आहे का तो? मी भारतामध्ये राहतो, मी पब्लिक विद्यापीठामधनं पगार घेतो, माझ्या कामापैकी 10% वेळ सुद्धा मी जर आमच्या ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी देत नसेल, हे केव्हा होईल अनुराधा? ज्या वेळेला मोठे शास्त्रज्ञ आपल्या शास्त्राकडे एक संशोधनाच्या दृष्टीने बघायला लागतील ना, तेव्हा हा बदल होईल. आणि तो सुरू आहे आता आपल्याला दिसेल की आज IIT असू देत, एम्स असू देत, या सगळ्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम झाली. इंडियन नॉलेज सिस्टीम हा सुद्धा शब्द मला तेवढा आवडत नाही, कारण इंडियन म्हणलं की तुम्ही 48च्या पुढचं धरता ना. या भारतीय ज्ञान परंपरा आहे. अगदी 100% की खूप उदाहरण आहेत अशी. यांनी खोरे सरांनी आणखीन छान उदाहरण दिलं. बेन्झिनचा फॉर्म्युला हा काय असा लॅबोरेटरीमध्ये बसून तो काढलेला नाहीये, त्याला तो स्फुरलेला आहे, त्याला तो इंट्युइशननी आलेला आहे त्याचा, आणि त्यांनी मान्य केलेलं आहे. या संदर्भात ऋग्वेदातलं एक खूप सुंदर सूत्र आठवतो, आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः. हे आपली जर रिसेप्टिव्हिटी सेन्सिटिव्हिटी असेल तर हे आपल्याकडे खरोखर येतं. आणि ही रिसेप्टिव्हिटी सेन्सिटिव्हिटी हे देखील पटवर्धन सरांचं एक लेखक आणि केवळ लेखकाच्या अगोदर एक संशोधक शिक्षक म्हणून वैशिष्ट्य. त्यांचा जेव्हा प्रवास या सगळ्या पब्लिकेशन टाईमलाईनवरून साधारणतः 4 दशकांचा प्रवास मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला, किंवा आम्ही अक्षरशः थक्क झालो. त्याचे काही माइलस्टोन्स इथे मांडलेले आहेत. हा लेखक म्हणून प्रवास, या प्रवासाबद्दल एका वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये अटलजींनी खूप सुंदर कविता लिहिली आहे. ती कविता अशी आहे, पथ पर चलते चलते ही वह राह बन गया, कुंभकार की कृति होकर निर्माण बन गया. एक लेखक स्वतःचा प्रवास करता करता अनेकांना प्रेरणा देतो, अनेक लेखक तयार करणारी व्यवस्था निर्माण करतो. जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन, दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ पटवर्धन सर. या जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिनने अनेक शेकडो लेखकांना, संशोधकांना प्रेरणा दिली, आणि ती प्रेरणा चालूच आहे. आणि या जर्नलमध्येच काम करणारी आमची एक सहकारी संचिता, हिला काही प्रश्न आपल्याला विचारायचे. सर, आपण जेव्हा when we look at the process of writing or research, there is always some learning and unlearning. Are there any top 3 tips that you could give us about unlearning, because that seems to be something difficult to do. अनलर्निंग आपल्याला काय संचिता, की आपलं माइंड ओपन राहायला पाहिजे नेहमी. वी शुड बी ओपन फॉर न्यू थॉट्स, न्यू आयडियाज. हेच आहे. आणि हेच आपण क्लोज माइंडनी जर विचार केला, म्हणजे ते म्हणतात ना, माइंड इज लाईक पॅराशूट, तसं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ते केलेलं आहे ना प्रत्यक्षामध्ये. म्हणजे तू जरी प्रश्न विचारत असता, तर ही मुलगी छोट्या खेड्यातनं आलेली मुलगी आहे. ही ज्ञानेश्वरची शेजारीच बसली, दोघंही तसेच आलेले आहेत ते. पण आज संचिता ही एका एल्झेवियरनी पब्लिश केलेल्या पीयर रिव्ह्यूड रेप्युटेड जर्नलची एडिटोरियलचं काम ती करते. म्हणजे तपासते इंग्लिश बरोबर आहे की नाही, ती आज ती तपासते. चांगला लेखक होण्यासाठी काही टिप्स.
की जे तुमचं वैशिष्ट्य आहे की केवळ विचार नाविन्य नाही तर शिस्त. आणि बहुतेक याबद्दल खूप चांगलं मॅडम खरं सांगू शकतील, पण त्या फारशा बोलत नाहीत. पण ही शिस्त तुम्ही कशी काय आणायची आणि हाऊ टू ओव्हरकम ऑथर्स ब्लॉक? ऑथर्स ब्लॉग असतो, म्हणजे सगळ्यांनाच असतो तो, पण तुम्ही सुरू करायलाच लागतं. सुरू केलं की आपोआप ते घडत जातं. मला वाटतं की तुम्हाला ते म्हणजे इट्स अ काइंड ऑफ अ मेडिटेशन मी म्हणेन ते. म्हणजे जेव्हा आम्ही कामाला बसतो ना त्यावेळेला ॲक्च्युली मेडिटेशन म्हणजे कुठेतरी जंगलात जाऊन करायला पाहिजे ही गोष्ट नाही आहे. आपण आपल्या रोजच्या कामामध्ये मेडिटेशन करत असतो आणि ते जर करायला आपण शिकलो तर या गोष्टी आपोआप होऊ शकतात. या पाहते सर त्यांना हे द्या. आम्ही सर्व मंडळी त्यांना काहीतरी विषय सुचवले आणि त्यांनी लिहिलं. ती खरं म्हणजे वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थिती हे आम्ही गप्पा मारायचे. गप्पा मारता मारता विषय यायचे. तर उदाहरण एक छोटंसं सांगतो. एकदा असेच आम्ही गप्पा मारत असताना सहज असा विषय आला की ॲलोपॅथी प्रभावी म्हणायची का आयुर्वेद प्रभावी म्हणायचा. कारण ॲलोपॅथी सामान्यतः तुम्ही जेव्हा तुम्हाला त्रास होतो तुम्ही ॲलोपॅथीचा उपयोग करता तेव्हा पटकन तुम्हाला बरं वाटतं. आणि आयुर्वेदाच्या बाबतीत तसं सांगता येत नाही. काही काही वेळेला खूप वेळ लागू शकतो. आणि मग आता ह्याचा निर्णय कसा करायचा. सरांची पद्धत अशी आहे की कोणत्याही बाबतीत विचार करायला सुरुवात करताना आधी त्याचं मूलभूत काय आहे ते बघायचं आणि मग त्याचा विचार सुरू करायचा. आणि मग मुळातून अनंतापर्यंत काय प्रवास कसा होतो काय होतो ह्याचा तौलनिक विचार करायचा आणि मग काय ते बोलायचं. त्या पद्धतीने त्यांनी तो विचार केला आणि मग त्यांनी त्याचं लेखन केलं. त्याच्या ह्याच्यात त्यांनी हे सांगितलं की मुळात तुम्ही आयुर्वेद हा संथ गतीने काम करतो हे खोटं आहे. अनेक वेळा आयुर्वेदिक उपाय हे तुम्हाला ॲलोपॅथी इतकेच किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक प्रभावी रीतीने उपयोगी पडू शकतात. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा मुळात शस्त्रक्रिया आहे. त्याचा आपण वापर आता किती करतो कोण हा भाग वेगळा, पण ते नाही असं नाही आहे. पण त्याचा विचार आपण कसा करतो हा महत्त्वाचा विषय. पण आजची शस्त्रक्रिया आणि ती शस्त्रक्रिया यांचा तौलनिक विचार केला तर मग काय होईल अशा पद्धतीने विचार करत करत ते पुढे जातात. आणि मग ते तुम्ही या वेळेला जे करायला पाहिजे ते करणं हे महत्त्वाचं. पॅथी कोणतीही महत्त्वाची नाही. हे महत्त्व हे ज्याला त्याचा उपयोग करायचा आहे त्याच्या गरजेवरती ठरेल हा विचार त्यांनी मांडला. आणि मग त्याच्यावरती पुढे त्यांचं लेखनही झालं. सकाळमध्ये एकात्म औषध उपचार पद्धती म्हणून एक लेखमाला नंतर आम्ही ती प्रसिद्ध केली. आणि आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचा तौलनिक अभ्यास तो रविवार सकाळमध्ये त्यावेळेला, हे मला वाटतं किती 91 सालची गोष्ट आहे ती. म्हणजे त्यावेळेला स्कूल आपलं सुरू पण झालेलं नव्हतं त्यावेळेची. थँक्यू. आणि पुन्हा या पुस्तकाकडे येतो मी. याच्यामध्ये आम्ही आयुर्वेद तुम्ही म्हणला तसं योगाबद्दल सुद्धा आम्ही बराचशी चर्चा केलेली आहे. या पुस्तकामध्ये कसं आहे की 10,000 वर्षाचा विज्ञानाच्या प्रगतीचा आलेख पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिसेल. 10,000 वर्षाचा इतिहास आम्ही याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि तो मांडताना त्याचे दुष्परिणाम काय जर चुकीच्या पद्धतीने वापरलं तुम्ही, पेरिल्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा दुसऱ्या चॅप्टरमध्ये आम्ही मांडलेला आहे. आणि तो मांडत असताना आम्ही उदाहरणं दिलेली आहेत खूप. त्याच्यापैकी एकच उदाहरण मी सांगतो. आम्ही या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की सून वी आर हेडिंग टुवर्ड्स 4th बिग बँग. पहिलं बिग बँग आपल्याला माहिती आहे, आपण पृथ्वीच्या विश्वाच्या उत्पत्तीचा बिग बँग थेअरी आहे. दुसरं बिग बँग हे ज्या वेळेला TNTचा शोध लागला अल्फ्रेड नोबेल, तो दुसरं बिग बँग. स्फोटक एवढं मोठं आपण शोधलं त्यावेळेला, पण नोबेलला नंतर नोबेल प्राइज फॉर पीस एस्टॅब्लिश केलं ते. तिसरं बिग बँग हे मॅनहॅटन प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं विशाल स्वरूप पाहिलं विध्वंसाचं. त्याच्यानंतर त्याच्या प्रणेत्याला रॉबर्ट ओपनहायमरला गीतेकडे जायला लागलं.
म्हणजे हे जिनोम टू ओम झालं. रॉबर्ट ऑपनहायमरनी गीतेकडे जाणं हे जिनोम टू ओम हा प्रवास आहे. चौथा बिग बँग आम्ही असं म्हणतोय की जो येणार आहे आणि तो येऊ नये ह्याच्यासाठी या पुस्तकामध्ये आम्ही चर्चा केलेली आहे, तो म्हणजे कॉम्बिनेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी यांच्या संयोगातनं हा बिग बँग आपल्यासमोर केव्हा येईल याची तुम्हाला झलक त्याची जी काय आहे ती सध्याच्या सायन्स फिक्शनमधनं दिसतील. अनेक मूव्हीज आहेत सायन्स फिक्शनमधनं, म्हणजे त्याची एकूण काय व्याप्ती असेल आपल्याला सहज त्याची कल्पना येऊ शकते. पण प्रश्न हा आहे की स्टार वॉर आणि स्टार ट्रेक एक वेळी आपण सायन्स फिक्शन म्हणत होतो ना, आपल्या मनात असं होतं का कधी इंटरस्टेलर आणि असं होईल, आज प्रत्यक्षात आलं ना. तसं हे जे सायन्स फिक्शन आज वाटते ते सुद्धा उद्या प्रत्यक्षात येणार आहे. आणि हे या पुस्तकामध्ये आम्ही उदाहरणांमधनं पेरिल्समधनं सांगितलेलं आहे. मग आम्ही विश्वाच्या उत्पत्तीकडे आणि मानवाची उत्पत्तीकडे आलेलो, ओरिजिन ऑफ लाईफ, इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. मग इव्हॉल्युशन ऑफ लाईफमध्ये सुद्धा आम्ही खूप गोष्टी मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने सांगितल्या. आणि नंतर मग आम्ही प्रश्न विचारले त्याच्यामध्ये की मी कोण आहे. परत उपनिषदामधले महावाक्य आलेली आहेत त्याच्यामध्ये. मग मी म्हणजे माझी बॉडी आहे का, माझं मन आहे का, कोण आहे, मी स्पिरिट आहे काय, सोल म्हणजे काय. आणि आधुनिक विज्ञानामध्ये याकडे काय दृष्टीने बघितलं जातं हे सुद्धा त्याच्यामध्ये मांडलेलं. आयडेंटिटी म्हणजे आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. तुम्हाला किती मला तर धक्का वाचला तो वाचून. आयडेंटिटीच्या चॅप्टरमध्ये आम्ही त्याचं उदाहरण लिहिलेलं आहे की आज जेंडरमध्ये किती प्रकार, 100च्या वर प्रकार त्यांनी जेंडरमध्ये सांगितलेले. 100 आपल्याला LGBTQ एवढंच माहिती आहे, खूप पुढे गेलेलं आहे त्याच्यापेक्षा. तर या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि याच्यातली प्रत्येक गोष्ट जी आम्ही याच्यात लिहिलेली आहे, मग त्याच्यानंतरचे जे आहेत ते मन म्हणजे काय, माइंड म्हणजे काय, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन थिंकिंग अँड नोईंग, याच्यामधला काय फरक आहे तो त्याच्यामध्ये आम्ही सांगायचा प्रयत्न करा. तो माइंडचा चॅप्टर खूप अवघड होता. याच्यातलं सगळ्यात अवघड चॅप्टर माइंडचं चॅप्टर लिहिणं होतं. तर मी योगाबद्दल पण लिहिलेलं आहे की योगामध्ये मनावरती खूप भर आहे. सगळं ते ज्ञान फक्त योगासनांचं नाही आहे, तर मनोविज्ञान आहे ते सगळं. आम्ही म्हणतो की पतंजलीसारखं पुस्तक हे खरं सायकोलॉजी सायकिएट्रीमध्ये टेक्स्टबुक म्हणून जायला पाहिजे, इतकं ते महत्त्वाचं पुस्तक आहे. तर त्याचं उदाहरण देताना आम्ही म्हणतो की योगामध्ये ज्या सिद्धी मिळतात ना, त्या सिद्धी तुम्हाला तुमच्या मार्गातले अडथळे आहेत, तुमच्या पुढच्या प्रवासाच्या मार्गातले अडथळे आहेत, त्याच्यात गुंतून नाही जायचं असतं. पण त्या सिद्धी मिळतात. पण त्या सिद्धी जर तुम्हाला विकत मिळायला लागल्या तर काय होईल याचा विचार करायचा. तर तुम्हाला लुसी नावाचा सिनेमा बघितला असेल तुम्ही, तर तो आम्ही याच्यामध्ये दिलेला आहे. लुसीचं याच्यामध्ये उदाहरण आम्ही दिलेलं आहे. लुसीला त्या सिद्धी मिळत जातात. तो पूर्णपणे योगिक मूवी आहे, पण कुठेही तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट योगाला मिळालेली त्या दिसणार नाही. मॅट्रिक्स कम्प्लिटली योगिक मूवी आहे. त्याच्या शेवटी शांती मंत्राने तो संपतो. कुठेही तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेली दिसणार नाही. आपल्या शास्त्रांमध्ये आपण ॲक्नॉलेजमेंट कधी मानतच नव्हतो. पेटंटही आपण कधी मानतो, पण कधी दिलेली नाही आहे. तर त्यात आम्ही हे सांगतोय की, आणि शेवटी लुसीमध्ये तो शास्त्रज्ञ लुसीला शेवटी लुसी दिसेनाशी होते. वेगवेगळ्या विद्या तिच्याकडे येत जातात आणि शेवटी दिसेनाशी. तो वैज्ञानिक विचारतो तिला, नाव लुसी व्हेअर आर यू. तेव्हा शेवटचा मूवी तिथं एंड होतो. तो ती सांगते आय नाव आय एम एव्हरीवेअर. हे कनेक्शन आम्ही याच्यामध्ये आणलं. हे कनेक्शन जे आहे, हे कनेक्शन आहे तुमचा कॉन्शियसनेस आणि युनिव्हर्सल कॉन्शियसनेस मधलं, आत्मन आणि ब्रह्मन याच्यामधला कनेक्शन, आत्मा और परमात्मा याच्यामधलं कनेक्शन. हे शब्द नुसते नाही आहेत, त्यांचे काय अर्थ आहेत याचा शोध याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटच्या मृत्यू म्हणजे काय, मृत्यू म्हणजे सुरुवात आहे का शेवट आहे. आणि अनेक गोष्टी, प्रत्येक तुमच्या पेशीला माहिती आहे की कधी मरायचं आहे. प्रत्येक पेशीला, तुम्हाला सोडून द्या, तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये कॉन्शियसनेस आहे. हे सगळं आम्ही याच्यामध्ये, आणि हे आत्ताच्या संशोधनांना काय काय आलेलं आहे ते सुद्धा आम्ही अतिशय रंजक पद्धतीने याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि मग शेवटचा चॅप्टर त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की युनिटी इन डायव्हर्सिटी. हे सगळं दिसतंय आपल्याला वेगवेगळं, पण त्याचं मूळ एक आहे. म्हणजे हे जे पंचमहाभूताची थेरी जी आहे किंवा पिंडी ब्रह्मांडाची जी थेरी आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक चित्र दिलंय. एक चित्र आहे हे
सगळ्या गॅलेक्सीचं चित्र आहे कम्प्लीट, म्हणजे ज्याला कॉस्मॉस म्हणतो ते. आणि दुसरं चित्र आहे ते न्यूरल नेटवर्क मेंदूमधलं दिलेलं आहे. आणि त्यात आम्ही सांगितलं ह्याच्यातलं कुठलं काय ओळखून दाखवा. दोन्ही इतकं सारखं दिसतं. म्हणजे न्यूरल नेटवर्क्स आणि कॉस्मॉस, ते जे नासाची जी नवीन चित्र आलेली आहेत सगळी ॲक्च्युअल फोटोग्राफ्स त्याच्यामध्ये आम्ही दिलेले आहेत ते सगळे. आणि शेवटी आम्ही असं म्हणतो की गीतेमध्ये पुस्तकाचा शेवट सांगतो आता की कसा केला आहे. पुस्तकाचा शेवट करताना आम्ही म्हणलं की गीतेमध्ये त्यांनी सांगितले की आपल्या सगळ्यांसमोर आपला पर्पज काय आहे जगायचा, कशासाठी आपण आलोय, हा सुद्धा एक चॅप्टर आहे त्यामध्ये. पर्पज म्हणजे फक्त इकेगाई नाही आहे, पुरुषार्थ नाही, त्याच्यापेक्षा मोठा पर्पज आहे. आपल्या जीवनाचा पर्पज असा आहे की आपल्यामध्ये जी काही क्षमता आहे त्याच्या मॅक्झिमम पोटेन्शियलला पोचणं. प्रत्येकाची वेगळी आहे, पण आपल्यामध्ये जी काही आहे त्याच्या मॅक्झिमम क्षमतेला पोचणं हे आपलं कर्तव्य असायला पाहिजे. ते पर्पज असायला पाहिजे आपलं. दुसऱ्याची काहीतरी आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण जाऊ हे नाही, आपल्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये जायला पाहिजे. तर तुमच्यासमोर दोन मार्ग आहेत, एक आहे श्रेयस आणि एक आहे प्रेयस. हे गीता सांगते तुम्हाला. त्याच्यामध्ये कुठला मार्ग निवडायचा आहे तुमच्यावर आहे, आणि आपलं भवितव्य काय आहे हे त्या डिसिजनवरती अवलंबून राहणार आहे. ह्याच्यामध्ये आम्ही म्हणतोय की आज आपण अँथ्रोपोसिनमध्ये आहोत, आपण होलोसिनमध्ये असायला पाहिजे होतो. होलोसिन इपॉक आपण लवकर क्रॉस करून अँथ्रोपोसिनमध्ये गेलो. म्हणजे काय झालंय तर मानवनिर्मित जी काही पदार्थ आहेत, प्लास्टिक आहे, कॉन्क्रीट आहे, त्याचं वजन आज पृथ्वीवरल्या सजीवांच्या वजनापेक्षा जास्ती आहे. म्हणजे बायोमास ज्याला म्हणतो आपण, प्राणी आणि वनस्पतींचं टोटल वजन आणि कॉन्क्रीट, प्लास्टिक इत्यादीचं टोटल वजन आज कृत्रिमरित्याने झालेल्या मानवनिर्मित पदार्थांचं वजन जास्ती झाले. आपण कुठल्या दिशेने चाललोय हे आम्ही याच्यामध्ये हे प्रश्न उत्पन्न केलेले आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही असं शेवटी म्हणतोय की अँथ्रोपोसिन मधनं आपल्याला प्रलय तर होणार आहे केव्हा तरी, जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तो लवकर आणण्यासाठी आपण कशाला प्रयत्न करायला पाहिजे ना, तो दूर टाकण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. भविष्यातल्या पिढ्यांचा पण आपण विचार करायला पाहिजे ना. हेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये सांगतात ते तुम्हाला. आणि हेच आपल्यामध्ये वसुधैव कुटुंबकम म्हणून काय सांगितलेलं आहे वेगळं. तर ओम सीन असं आम्ही त्याच्यामध्ये प्रोजेक्ट केलेला आहे. त्याला नावच आम्ही ओम सीन दिले. तर अँथ्रोपोसिन मधनं आपण ओम सीन कडे जायला पाहिजे असं आम्ही. पण ओम सीन म्हणजे काय हे मात्र आम्ही याच्यामध्ये काही त्याचा विशेष उहापोह याच्यामध्ये केलेला नाहीये. पण ते होपफुली जर येणार असेल तर पुढचं पुस्तक होऊ शकतं. ज्ञानेश्वर आनंद एक गेला तासभर जवळजवळ मास्टर क्लास इन सिंथेसिस असं मला वाटलं. असा तो होता. कारण तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तींनी सिंथेसिस हा सेंट्रल पॉईंट धरून ओम जिनोम असेल याच्याबद्दल इतकं सुंदर विवेचन करणं हा मास्टर क्लास होता. खरोखर गेला 1 तास जो होता तो आणखी एका दृष्टीने तो मास्टर क्लास होता असं मला वाटतं की म्हणजे आपण गेला तासभर हे आधुनिक विज्ञानाच्या मर्यादा आणि शक्यता, क्षमता हे एकीकडे ऐकत असतानाच दुसरीकडे एखादं प्रवचन ऐकावं असाही एक मोठा आनंद त्याच्यातून मिळतो. त्याही दृष्टीने मला असं वाटतं ते सिंथेसिस होतं गेला तासाभर. माझ्या मनातला प्रश्न आत्ता असा होता की विज्ञानाची जी प्रगती आहे किंवा विज्ञानाचा जो विकास आहे, आधुनिक विज्ञानाचा असं आपण म्हणू, किंवा मनाचं विज्ञान, मनोविज्ञानाचा ज्याचा उल्लेख तुम्ही केला, हे इट इज ऑलवेज वर्क इन प्रोग्रेस. त्याला काही अंत नाही, या दोन्ही गोष्टींना अंत नाही. असं जर असेल तर या पुस्तकाचा सिक्वेल याची दिशा साधारणपणे तुमच्या मनामध्ये काही आहे का आणि करण्याचा काही विचार आहे का? चांगला प्रश्न आनंद. सिक्वेल मनात तर आहे. मी म्हणलं तसं ओम सीन म्हणजे काय आणि तिथं आपण कसं जाऊ शकतो हे मुतालिक सरांबरोबर चर्चा त्याची सुरू आहे. ते आम्ही दोघं लिहायचा आमचा प्लॅन आहे, पुढचा याचा जो पार्ट आहे तो. कारण याला काय आहे, याला प्रत्यक्ष अनुभूती लागते, ती माझ्याकडे नाही, जी त्यांच्याकडे आहे. हे नुसतं कृत्रिम लिथीने द्यायची गोष्ट नाही. हा पुढचा जो भाग आहे इथपर्यंत ठीक होतं मला, पण याच्या पुढची जी गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला ते अनुष्ठान पाहिजे. ते अजून माझ्याकडे नाही तयार. तर ते त्यांच्याबरोबर लिहायची प्रयत्न आहे. किंवा
ते ॲक्च्युली गिरीश जास्ती चांगलं लिहू शकेल. दुसरं जे आहे माझ्या मनामध्ये, तू बघितलं असेल आनंद, की सध्या पॉप्युलर किंवा बेस्ट सेलरमध्ये इकिगाई नावाचं पुस्तक आहे. ते कोणी लिहिलंय माहिती आहे ना? ते काय जॅपनीज लोक नाही आहेत, ते स्पॅनिश ऑथर्स आहेत. त्यांनीच आता इकिगाईच्या पुढे पुरुषार्थ नावाने पुस्तक लिहिलंय. त्याचे वाईट रिव्ह्यू आहेत. म्हणजे ते आता प्रश्न हे कोण पुरुषावरती लिहिणार आहे वगैरे असे सुद्धा प्रश्न रिव्ह्यूजमध्ये आलेले आहेत. पण हा आम्ही एक 10 शब्दांची अशी यादी केलेली आहे की हे 10 शब्द आपल्याला जगाला वेगळ्या प्रकाराने असे सांगायला पाहिजे. ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ पुरुषार्थ असेल तो त्यांनी लिहिला, समजा मोक्ष असेल किंवा प्रकृती असेल. प्रकृती या एका शब्दावरती एक पुस्तक होऊ शकतं छोटं. किती वेगवेगळ्या माध्यमातून प्रकृतीचा आपण विचार केलेला आणि किती इंटरेस्टिंग होऊ शकतं. याच्यामध्ये विज्ञान पण आहे खूप मोठ्या प्रमाणावरती. किंवा रस असेल, रसाची जी कन्सेप्ट आहे ना ती सुद्धा एवढी प्रोफाऊंड आहे. म्हणजे अशा एकेका विषयावरती घेऊन इकेगाईच्या टाईपमध्ये अशी छोटी पुस्तकं करायचा असा पुढचा प्लॅन आहे. अशा 2 गोष्टी आत्ता तरी मनात आहेत. गायत्री माझी मुलगी इथं बसली आहे, त्यावेळेला आम्ही दोघांनी असं ठरवलंय की पुढली 5 वर्ष प्रोफेशनल ऑथर म्हणून आपल्याला करिअर पुढे चालवायचं का. मग तसं असेल तर एक अनाहूत सल्ला देऊ इच्छितो. हो, सांग. ते पुस्तक लवकर यावं याच्या पुढचं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि तसं असेल तर वर्तमानपत्रांमध्ये लिहिणं तुम्ही थांबवायला हरकत नाही. फार वेळ जातो त्याच्यामुळे. हो, तो मेळ घालताना जे काय लिहिलं जातं किंवा वाचलं जातं, बोललं जातं, ते त्याला ऍक्सेप्टन्स किती सायंटिफिक कम्युनिटीमध्ये. आणि प्रत्येक वेळेला एस्टॅब्लिश लोक आणि त्याचे धुरीण हे नवीन येणाऱ्या माणसाला नेहमी हडबडत करत राहतात. नाही, हे खरं आहे. आणि एक अशी आपल्याकडे आत्तापर्यंतची मानसिकता होती की, आणि हे आता विचारलं म्हणून मी एक उदाहरण म्हणून सांगतो. माझे मित्र नाही म्हणता येणार, पण माझे ज्येष्ठ स्नेही आहेत. जगातले खूप मान्यवर असे ह्युमॅनिटीचे अभ्यासक आहेत. व्हाईट अमेरिकन आहेत, म्हणजे भारतीय नाही आहेत ते. भारतीय आता त्यांनी नाव घेतलंय. त्यांनी मला बोलताना सांगितलं, हे बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण ते माझ्या डोक्यामध्ये इम्प्रिंट झालेत त्याचे शब्द. ते म्हटले, आय हॅव ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आय हॅव इंटरॅक्टेड विथ people from different walks of life, from different cultures, with different languages. But I have seen India is the only country where I have seen educated elite, त्यांनी हा शब्द वापरला, where educated elite take pride in ridiculing their own culture. आणि मी म्हणलं, मग किती खरं आहे हे ना. त्या बाहेरच्या माणसांनी जे ऑब्झर्वेशन केलं आजपर्यंत मी बघितलं ना, म्हणजे ज्या वेळेला अरे आयुर्वेदावरती संशोधन करतोय, माझ्याबरोबरचे कोणीच याच्यामध्ये आलं नव्हतं त्यावेळेला. हे काय आहे तर आपल्याकडच्या विज्ञानाचं शिक्षणच असं आहे की इम्पिरियल, त्या पलीकडे काही नाही. हे शिक्षणच आहे ना. रिडक्शनिस्ट म्हणजे ज्याला आपण, आणि ते चांगलं आहे, दोन्ही चांगले. म्हणजे रिडक्शनिस्ट अप्रोच हा तेवढाच महत्त्वाचा आहे की जो ॲरिस्टॉटेलियन लॉजिकमधनं आला की तुम्ही गोष्टींचे छोटे 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 तुकडे व्यवस्थित करा आणि मग त्याच्यातनं विज्ञान तसंच डेव्हलप झालं ना. म्हणजे मॉलिक्यूल ॲटम हे आमचं बेसिस होतं, पण यांचं बेसिस तर पंचमहाभूत आहे ना. आणि ते कन्सेप्ट एवढ्या फंडामेंटल आहेत की पंचमहाभूतामध्ये आज इतक्या वर्षांनी सुद्धा तुम्हाला 6वं महाभूत घालायला सांगितलं तर घालता येईल का बघा, घालून नाही घालताय. तर हे पण अजून सुद्धा आपल्या मनावरचा, ज्याला आम्ही मोनोकल्चरल डॉमिनन्स म्हणतो, तो एवढा मोठा आहे की अजूनही आपल्याकडचे आता पण ओपन झालेत आपल्याकडचे. स्वामी मगाशी म्हटलं तसं टॉपमोस्ट इन्स्टिट्यूटमधले सुद्धा वैज्ञानिक आज याच्याकडे नवीन दृष्टीने बघायला लागलेत. पण इतके दिवस त्यांचीही चूक नव्हती, कारण त्यांची माइंड्सच क्लोज होती पूर्णपणे. पण हे ओपन होतं त्यांना. पृथ्वीवर माणूस आल्यापासून काहीही पूर्वानुभव नसताना नवीन काहीतरी सुचणं, ज्याला तुम्ही प्रज्ञान असा शब्द वापरला, त्याला मूळ शब्द प्रज्ञा असा आहे. कविता काहीही नसलेली म्हणून निर्माण होते ना. काहीच नाहीये, म्हणजे
हे सगळे शोध हे काहीच माहीत नसतानाच निर्माण झालेत ना. असं करून पाहू आणि असं होईल. काही बाय फ्लूक झाले, हा. काही करून पाहिलं आणि झाले. तर ही प्रज्ञा माणसाच्या ठाई आली कुठून, याचा शोध कोणी घेतलाय का? म्हणजे ज्ञानेश्वरांना 1300 वर्षापूर्वी दुरितांचे तिमिर जाओ असं सुचलं का? त्यांना काही बॅकग्राऊंड नाही, त्यांचे आई वडील काही सामान्य होते, बाबा जीन्समधून काय आलंय, DNA काही नाही, सामान्य माणूस. तर सारे विश्वाची माझ्या घरं सुचतं कसं? हे येतं कुठून? माणसाच्या मेंदूमध्ये या सगळ्या प्रज्ञेच्या गोष्टी कुठून आल्या असतील? मग त्यात हे सगळे शास्त्रज्ञ आले. तुम्ही आता एवढी जी मांदी आळी सांगितलीत, त्यांना काहीतरी सुचलं. सफरचंद पडताना सगळेच पाहत होते ना, किंवा टबमधनं उठताना सुद्धा आपण पाहतो. ती प्रज्ञा कुठून येते? असा काही तुमच्या पुढच्या पुस्तकात त्याचा सहभाग आहे? नाही, हा याच्या माइंड चॅप्टरमध्ये आम्ही याच्याबद्दल काही या पुस्तकामध्ये सुद्धा केलेला आहे. किंवा आत्ताचा जो मी ब्रायन जोसेफ्सनच्या नवीन प्रोजेक्टचा उल्लेख केला, माइंड मॅटर युनिफिकेशन, त्याचं संशोधन होतं व्हॉट इज द ओरिजिन ऑफ थॉट, हे त्याचं संशोधन होतं. तो क्वांटम फिजिसिस्ट आहे. आज तुम्ही बघितलात ना तर या विषयामध्ये गोडी कोणाला उत्पन्न वैज्ञानिकांमध्ये प्रथम झाली, ती क्वांटम फिजिसिस्टनं झाली. न्यूटोनियन फिजिक्स सोडून जे पुढे गेले त्यांच्या लक्षात आलं की या चौकटीतनं आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. म्हणून विजय भटकर जे सांगतात ना, विजय भटकरांनी खूप फंडामेंटल गोष्टी याच्यामध्ये विचार केलेला आहे त्यांनी. आणि ज्या वेळेला लोक हे बोलायला घाबरायचे त्यावेळेला ते बोलत होते. आणि कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये अत्युच्च पदाला गेलेला माणूस जेव्हा ते बोलतो ना, त्यावेळेला लोकांना विचार करायला लागतो. म्हणजे कुठल्या तरी महाराजांनी किंवा बुवांनी ते बोलणं हे वेगळं, आणि ब्रायन जोसेफ्सननी मेडिटेशनचं महत्त्व सांगणं वेगळं, किंवा कॅन्डेस पर्टनी असं सांगणं वेगळं. कॅन्डेस पर्ट या जगातल्या खूप मोठ्या न्यूरोसायंटिस्टपैकी एक, म्हणजे त्या मी म्हणलं तसं माझे हिरो म्हणले तरी चालतील. अनेक आहेत पण त्याच्यापैकी कॅन्डेस पर्ट इज वन ऑफ देम. त्यांचं पुस्तक आहे मॉलिक्युल्स ऑफ इमोशन्स. शी इज द वन हू इन्व्हेंटेड ओपियाड रिसेप्टर, आणि शी वॉज हेडिंग NIH न्यूरोलॉजी इन्स्टिट्यूट. शी resigned in protest of her male boss who tried to take her credit for Nobel Prize. She was nominated for Nobel Prize. She could not get Nobel. She resigned. She got Lasker, which is next to Nobel. Candace Pert, after resignation, जेव्हा तुम्ही ट्रॉमामध्ये असताना मेंटल, त्यावेळेला तुम्ही फ्रजाईल असता आणि त्यावेळेला तुम्हाला इंट्युएशन व्हायची शक्यता खूप जास्ती होते. कविता सुद्धा अशाच काळामध्ये सुचलेल्या आहेत, तू बघितलं असेल तर. त्यावेळेला शी गॉट अट्रॅक्टेड टू दिस सायन्स ऑफ कॉन्शियसनेस. त्यानंतर महर्षी महेश योगी आणि त्यांचं मेडिटेशन आणि याच्यामध्ये गेल्या, आणि शेवटच्या काळामध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं हे मॉलिक्युल्स ऑफ इमोशन. त्या पुस्तकाचं एका ओळीमध्ये डिस्टिलेट करून सांगा, त्यांनी हे वाक्य लिहिलेलं नाही, पण हे मी त्या पुस्तकाचं डिस्टिलेट करून तुम्हाला सांगतोय. कॅन्डेस पर्ट इज रायटिंग इन हर बुक, वन डे विल कम, one day will come when you will not need any physical medicine for your ailments. किती प्रोफाउंड आहे बघा. आणि कोणी दुसरं सांगत नाही, कॅन्डेस पर्ट सांगते, यू विल नॉट नीड फिजिकल मेडिसिन, यू विल सिट, यू विल मेडिटेट, अँड यू विल ऑर्डर सिक्रीट, अँड युअर बॉडी विल सिक्रीट. हे काय सांगते ती? हे काही कुठलं फिक्शन नाही आहे. ड्रग रिसर्चमध्ये आमचं काम आहे. संगीता त्याच्यात काम करते, शी विल अंडरस्टँड दिस. ड्रग कसं काम करतं? ड्रग नाही काम करत. बीटा रिसेप्टर काय करतात? बीटा रिसेप्टर जे आहेत ते तुमच्या हृदयामधले बीटा रिसेप्टर असतात, ते ब्लॉक करतात आणि मग तुमचं ब्लड प्रेशर वगैरे कमी येतं. पण का कमी येतं? कारण बीटा रिसेप्टर थांबवल्यामुळे जी रासायनिक प्रक्रिया सुरू करतं ते औषध. आता ही रासायनिक प्रक्रिया जर तुम्हाला ती मेंदूतनं कंट्रोल होते आणि ती जर तुम्ही तिथनं करू शकला तर तुम्हाला कशाला फिजिकल मेडिसिन पाहिजे हो? आणि देर आर योगीज हु हॅव डन इट. गुरुदेव रानड्यांचं उदाहरण आहे आत्ताचं. गुरुदेव रानड्यांना शेवटच्या काळामध्ये ट्युबरक्युलोसिस झाला आणि त्यांनी ठरवलं की मी मरताना दूषित बॉडी घेऊन मरणार नाही.
आणि ते म्हणले मी मरताना ट्युबरक्युलोसिस बरा करून मरीन. ऑटॉप्सीमध्ये नंतरचे रिपोर्ट्स पण तुम्हाला सापडतील. गुरुदेव रानडे डाईड विदाउट ट्युबरक्युलोसिस. तर या गोष्टी होतात. आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी जगामध्ये आहेत आणि हा प्रवास खूप मोठा आहे. कॉन्शियसनेस म्हणजे काय याच्यावरती आज आपण संशोधन करत नसलो तरी जगातल्या टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट्समध्ये ते चालू आहे. आज MIT स्टॅनफर्डमध्ये या विषयामधलं संशोधन चालू आहे. आपल्याकडे सुद्धा काही प्रमाणात चालू आहे. आपल्याकडे ब्रेन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे दिल्लीमध्ये. तिथले शास्त्रज्ञांनी दाखवून दिलेलं आहे की जे हे सगळे वेदपाठी वगैरे लोक आहेत त्यांचा ग्रे मॅटर हा ऑर्डिनरी लोकांपेक्षा खूप जास्ती आहे. म्हणजे तुम्ही पाठांतर जे करता ना, पाठांतराचं महत्व एवढं आहे. पाढे एकेकाळी सगळे पावकी निमकीपर्यंत पाठ होते. आता आपण वी आर गोइंग टू लूज ऑल दोज आणि ऑलरेडी जातोय. मला 100 फोन माझ्या वडिलांचे पाठ होते तसे. माझे सुद्धा बरेचसे होते. आज माझा फोन सुद्धा स्वतःचा जेमतेम मला आठवतो. वी आर लुझिंग दिस. ह्या सगळ्या गोष्टीचा याच्यामध्ये तो प्रज्ञा म्हणतो ना, कोणी शिकवलं त्या डासाला आता वेळ झाली आपल्याला येतील चावायला हळूच इथं. हू टेल्स देम? हू टेल्स दिस गीज की हा असा व्ही करून तुम्ही गेलात तर तुम्हाला वेळेमध्ये आणि लवकर तुम्ही एका दिशेने पोहोचू शकता. तर कासवांना कुठनं कळतं कुठं अंडी घातलेली असतात, केव्हा केव्हा परत येतात तिथं कशी बरोबर तिथे. हू गव्हर्न्स दॅट? धिस इज ऑल प्रज्ञान. आपल्याला माहिती नाही येते आज. म्हणून शेवटी म्हणतो मी की इफ सायन्स वी ट्राय टू अंडरस्टँड नेचर ॲज अ सायन्स, व्हॉट वी डू, वी ट्राय टू अंडरस्टँड नेचर. हे बाजूला हे कुठलं झाड आहे वळाचं आहे, याची कुठली फॅमिली आहे, फळामध्ये याच्यामध्ये काय कुठले रस काय आहेत, हे पारंब्या कुठले आहेत, काय होतं वगैरे, कुठली हॉर्मोन्स आहेत त्याच्यामध्ये, प्लांट हॉर्मोन्स काय आहेत, कुठले एन्झाईम्स आहेत, हे सगळं तुम्हाला सांगू शकतो आपण. प्लांटमधलं, प्राण्यांमधलं, आपल्या शरीरातलं सांगू शकतो आपण. पण if science is study of nature of that nature is prajnan. Studying nature of that nature is meta science. That's what we have projected in this book. सर, हे सगळं ऐकत असताना विचार त्यात येत होता की माझ्यासारखी बरीचशी लोकं इथली ही एका बाउंड्रीतून दुसऱ्या बाउंड्रीमध्ये शिफ्ट होतात. तुमचं काम जे आहे ते फ्रॉम बाउंड्रीलेसनेस टू बाउंड्रीलेसनेस असं आहे. तर आमच्यासारख्या लोकांना जर समजा तुमच्याकडून हा परिसस्पर्श घ्यायचा असेल तर आम्ही तुमच्याबरोबर कशा प्रकारांनी काम करू शकतो? नाही, पहिली गोष्ट परिस्पर्श वगैरे माझ्याकडे काही नाही आहे. माझ्यापेक्षा जास्ती चांगले तुम्ही जर हेल्थ सायन्सेसमध्ये यायला लागलात ना तर आपोआपच तयार व्हाल. मला असं कोणी विचारलं तर मी सांगतो तुम्ही हेल्थ सायन्सेसमध्ये यायला लागा आणि सुरू करा काम. आज आपल्याकडे तुम्हाला म्हणजे याला बॅरियरच नाही आहे काही. तुम्हाला काम करायला कोणी थांबवू शकत नाही. आणि आज तुम्ही जर बघितलं ना तर ऑपॉर्च्युनिटीज खूप ओपन आहेत. आत्ता आम्ही तुमच्या प्रश्नाचं उदाहरण दोघांच्या कोल्हे सर आणि संगोराम सर दोघांचं उदाहरण देताना आत्ता 2 आठवड्यापूर्वी मी IIT मध्ये होतो. IIT खरगपूर, भारतातली पहिली IIT. तिथं 5 दिवस होतो मी तिथं. मी डिस्टिंग्विश प्रोफेसर आहे त्यामुळे वर्षातून एकदा जातो, लेक्चर्स होती. पण तुम्हाला सांगायचं आहे मला मुद्दामून असं की हे बोलल्यानंतर लोकांना काय वाटतं हा तुमचा प्रश्न होता. IIT मधल्या मुलांचं आज मला आलेली मेल तुम्हाला दाखवतो मी की ज्या पद्धतीने ती मुलं इन्स्पायर झाली आहेत. अमेझिंग. तिथले प्रोफेसर्स जे पूर्वी या गोष्टीचा विचारही करत नव्हते आज म्हणतात की आम्हाला याच्यामध्ये काम करायचंय. तिथे आज एक भारतातलं एकमेव इक्विपमेंट तिथं आलेलं आहे ज्याला ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप येतो. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल ॲटमचं पिक्चर तुम्हाला त्या स्केलवरती जाऊन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतं. ॲटम कोणी बघितलेलं नसेल तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये ॲटम बघायला मिळेल. तेव्हा मी त्यांना सांगितलं आमच्याकडे ते आयुर्वेदाची लोक भस्म तयार करतात आणि ते म्हणतात की अपुनर्भव ही त्याची चिकित्सा आहे. म्हणजे तुम्ही एकदा भस्म केलं की त्याच्यातनं पुन्हा ते मेटल परत बाहेर यायला नाही पाहिजे. तर नक्की काय होतं याच्यामध्ये हे तुम्हाला याच्यामध्ये बघायला का? ते इतकं त्यांना ते आवडलं तर ते बरोबर त्याच्यावर प्रोजेक्ट हातात घेणार आहेत ते.
आता तुम्ही विचार करा की ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप सारख्या हायटेक इक्विपमेंटवरती जर आयुर्वेदिक भस्मांचा अभ्यास करून त्याच्यातनं काही ह्याच्यातनं नवीन ज्ञानच उत्पन्न होणार आहे. तर हे खूप मोठी रिसेप्शन. याला दोन्ही कारण आहेत. एक कारण म्हणजे आम्हाला स्वतःमध्येच आज सायन्समध्ये वी आर फेसिंग अ ह्यूज इनोव्हेशन डेफिसिट. वी आर लुकिंग फॉर न्यू आयडियाज, वी आर लुकिंग फॉर न्यू फंडिंग. असं काहीतरी घेऊन गेलं तर फंडिंग पण आम्हाला लवकर मिळतं म्हणूनही होतं हे. पण ठीक आहे, कुठल्या का मार्गाने होईना अशा प्रकारचा अभ्यास करायची आज इच्छा भारतातल्या मोठ्या संस्थांमध्ये होते. हे सुद्धा चांगला बदल आहे. नाहीतर पुन्हा बाहेरनं आल्यानंतरच आपण हे खरंय म्हणणार. योग बाहेरनं आलाय आपल्याकडे कुठं राहिलाय तो? म्हणजे टॉप रिसर्च इन कॉन्शियसनेस किंवा मेडिटेशन तो बाहेरनं सगळा चालू आहे. आज माइंडफुलनेस त्याला नाव दिलंय त्यांनी, पण आहे तो सगळा ध्यानाचा अभ्यास, पूर्णपणे या विपश्यनेवरती आधारित. नाव फक्त माइंडफुलनेस आहे. असंच पॅकेज करून आपल्याकडे नाही ते येईल, पण नाही केलं ते. अगदी खरं. हॅलो सर, एक प्रश्न विचारायचा आहे. अगदी साधा प्रश्न आहे, पण त्यापूर्वी 1 मिनिट घेतो. मी पुस्तक वाचलं सर, जिनोम टू होम, आणि त्या पुस्तकाचा आणि माझ्या आयुष्याचा काही संदर्भ लागतोय का असं थोडासा ॲनालायसिस करायचा प्रयत्न केला. आणि हू आय एम हा एक खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की 4 प्रकारचे योग असतात. कर्मयोग त्यातला एक आहे, आणि त्यानंतर म्हटलं आहे राजयोग. पण तर मी थोडासा माझ्या परीने अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला की कुठला कर्मयोग. तर तुम्ही जसं म्हटलं लुपिनमध्ये गेलास, मग तिथून टकेडामध्ये गेला. हा योगायोगाने म्हणजे कर्मयोग असावा असं मी मानतो. पण त्यासाठी जे तयारी करून घेतली ती ॲक्च्युली तुमच्यामुळे झालेली आहे. आणि हे मी माझं स्वतःचं ॲनालायसिस मी त्याच्यामध्ये मांडलं. पण त्यापुढे जाऊन तुम्ही म्हटलं आहे की राजयोग असतो. आणि आमचे आजोबा पण नेहमी म्हणायचे की आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी राजयोग येतो, आणि तो जर तुम्हाला मिळाला तर तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जातं. तुम्ही एका पॉझिटिव्हिटीकडे जाता आणि चांगल्या मार्गाला लागतं थोडं. तर तुमच्याबरोबर काम करायला मिळणं हाच माझ्या आयुष्यातला राजयोग आहे असं मी मानतोय. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मी मूळ माझ्या प्रश्नाकडे येतो. ॲक्च्युली प्रश्न अगदी साधा म्हटल्याप्रमाणे, तुम्ही बऱ्याच ठिकाणी हे पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं किंवा डिस्कशनच्या निमित्तानं गेलात. कुठली अशी प्रतिक्रिया आहे जी तुम्हाला खूप भावली आणि ज्याच्याबद्दल तुम्ही बऱ्याचदा विचार केला? हा माझा मूळ प्रश्न आहे. नाही, खूप त्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्यात ज्ञानेश्वर. आणि एक मला त्यातलं आवडली की जी ॲमेझॉनवरती सुद्धा त्यांनी ती टाकली आहे. मला ते जास्ती विशेष वाटलं. आनंद, एक नाही, बऱ्याच प्रतिक्रियांमध्ये त्यांनी असं सांगितलं की दे लाईक दिस बुक मोर दॅन हरारीज. आणि त्यांनी कारण दिलं. ते म्हणतात हरारी इज टचिंग हिस्ट्री अँड टू सम एक्सटेंट फिलॉसॉफी, बट यू हॅव गॉन अहेड अँड टॉक्ड अबाउट स्पिरिच्युअलिटी. आणि इनफॅक्ट नेक्ससपेक्षा हे पुस्तक चांगलं आहे असं अनेक. पण प्रॉब्लेम काय होतो ना की देर आर मेजर बॅरियर्स, आणि ऑल ऑफ यू नो दिस बॅरियर्स. इंडियन ऑथर्सला खूप मोठी बॅरियर्स आहेत. म्हणजे मी ह्याच्यामध्ये ऑक्सफर्डमध्ये होतो 2 महिन्यापूर्वी. ऑक्सफर्डच्या लायब्ररीमध्ये मी गेलो, म्हणलं हे पुस्तक आहे का, तर नव्हतंच ऑब्व्हियसली. मग त्यांनी शोधलं त्याच्या लिस्टमध्ये, म्हटलं नाही आहे, पण मी ऑर्डर करतो म्हटलं, कारण हे इतकं चांगलं आहे की इथं लगेच ते लोक पिकअप करतील. आणि त्यांनी प्रयत्न केला ऑर्डर, तर म्हटलं आय कांट ऑर्डर दिस बुक, कारण देर आर सम बॅरियर्स. तिथल्या देशामध्ये कुठनं जायचं ते चॅनल्स जे आहेत ना ते आपल्याला ओपन नाही आहेत. वी हॅव टू गो थ्रू सर्टन डिस्ट्रीब्युटर्स इफ यू वॉन्ट टू गो इन दॅट कंट्री, किंवा तो जो आहे ते हरारेचं पुस्तक आल्या दिवशी एका दिवसात तो जगातल्या कानाकोपऱ्यात जातं. आपलं पुस्तक आज क्रॉसवर्डमध्ये सुद्धा दिसत नाही. लोकांनी बघितलं आणि वाचलं तर ते आवडेल, त्यांच्यापर्यंत पोचायचं भारतातल्या ऑथर्सना, तर हा खूप मोठा बॅरियर आहे आपल्याला. आणि तो काढण्यासाठी म्हणजे आपल्याच लोकांनी, आपल्याच लेखकांची पुस्तकं ही जास्तीत जास्त उचलून धरणं हा त्याचा मार्ग आहे एकच. उदाहरणार्थ इथं बसलेल्या प्रत्येकाने जर जाऊन ॲमेझॉनवरती पहिल्यांदा ऑर्डर केलं आणि ऑर्डर केलेल्या लिंकमधनं जर
ॲमेझॉनवरती तुम्ही रिव्ह्यू लिहिला, शॉर्ट रिव्ह्यू ऑन ॲमेझॉन, तर इट इज रेटेड ॲज व्हेरीफाईड रिव्ह्यू, कारण तुम्ही ॲमेझॉनकडनं घेऊन मग रिव्ह्यू लिहिलेला आहे. असे व्हेरीफाईड रिव्ह्यू जेव्हा वाढतील त्यावेळेला ते जे पब्लिशर असतील त्यांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. तर याला प्रचंड मोठे बॅरियर्स आहेत, पण ते स्लोली होते. आज याला रिस्पॉन्स खूप चांगला आहे. म्हणजे इवन अमेरिकेमध्ये सुद्धा ॲमेझॉनवरती उशिरा मिळतं येते, पण मिळतं येते. सगळीकडे आज अवेलेबिलिटी त्याची चांगली झालेली आहे. पण आपले लोक ना प्रत्यक्ष जाऊन रिव्ह्यू लिहायला कमी पडतात. हो हो, नाही वाचून बघा आणि तुम्ही स्वतःच नाही बघा. तुम्ही नसलं आणि तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला जर कुठेही खटकलं, मी प्रत्येकाला हेच सांगतो की पुस्तकामध्ये काय चांगलं आहे हे मला सांगू नका. इथं तुम्ही कुठं अडलात, तिथे तुम्हाला कुठे खटकलं ते पॉईंट्स मला सांगा, म्हणजे मग ते पॉलिश करता. हे मी पुस्तक प्रकाशित करायच्या अगोदर 40 लोकांकडे रिव्ह्यूला पाठवलं होतं. आनंदला त्यावेळेला वेळ नव्हता, नाही तर आनंदकडे पण मी पाठवलं होतं मला वाटतं त्यावेळेला, पण त्याला झालं. पण 40 लोकांपैकी जवळजवळ 25 लोकांनी 26 लोकांनी वाचून त्याच्यावरती प्रेस दिले, ॲडव्हान्स प्रेस म्हणून आम्ही याच्यात छापल्यात. त्याच्यामध्ये कस्तुरी रंगनांपासून ते काकोडकर नॉर्मली याच्यामध्ये नाही देत, पण अनिल काकोडकर ऑल्सो हॅज रिटर्न. माशेलकरांनी तर फॉरवर्डच दिलेला आहे. पण अनेकांनी, भारतातल्याच नाही, म्हणजे आता विकास सुखदमे डीन ऑफ हार्वर्ड मेडिकल कॉलेजचे डीन होते, ते आता इमोरीमध्ये गेलेले आहेत युनिव्हर्सिटीमध्ये, वन ऑफ द टॉप मेडिकल सायंटिस्ट. त्यांचा पण याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. किंवा आता ॲरिझोना युनिव्हर्सिटीचा प्रेसिडेंट आहे सुरेश गरीमला, त्याचा दिसेल. म्हणजे किंवा जेरी बोडेकर ऑक्सफर्डमधला आहे, त्याचा दिसेल तुम्हाला. किंवा रॉय अपटॉन अमेरिकन बॉटॅनिकल असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे. अशा वेगवेगळ्या लोकांचे प्री पब्लिकेशन घेऊन त्यांनी जे जे पॉईंट सांगितले ना, ते आम्ही याच्यामध्ये घासून पुसून मग तो तयार केला. बिकॉज आय वॉन्टेड दिस बुक आनंद टू बी अ ॲग्नॉस्टिक बुक. Although Om is there in the title, I have not projected this book as a Hindu book or even Indian book or Bharatiya book for that. This is a global book. त्यामुळे तुला याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या सिव्हिलायझेशन्स, नॉट ओनली सरस्वती सिव्हिलायझेशन, वेगवेगळ्या सिव्हिलायझेशनचा याच्यामध्ये अभ्यास आहे. नॉट ओनली दर्शन, बट यू विल फाइंड चायनीज फिलॉसॉफी, यू विल फाइंड ग्रीक फिलॉसॉफी, यू विल फाइंड रोमन, सगळीकडचा ह्याच्यामध्ये रिफ्लेक्शन्स तुम्हाला दिसेल. हां, भारतीय तत्वज्ञानाचा भाग जास्ती मोठा आहे, कारण आपल्याला त्याची जास्ती माहिती आहे म्हणून आपण एक्सपोज त्याला जास्त झालेलं आहेत म्हणून. सर, जिनोम टू ओम हे आताचं व्याख्यान ऐकल्यानंतर खरं म्हणजे मी अध्ययनशास्त्रामध्ये काम करतो, लर्निंग सायन्समध्ये, आणि प्रज्ञाबद्दल आम्ही बराचसा विचार करायचो. पण मेटा सायन्स त्याला जो पर्यायी शब्द आला त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मलाही आता प्रज्ञेचा थोडा उलगडा झाला. प्रज्ञा आम्ही इंटेलिजन्स म्हणून त्याला बघायचो हा शब्द, पण त्याच्याऐवजी मेटा सायन्स हा शब्द अत्यंत उत्तम वाटला. दुसरी गोष्ट, आपल्याकडे विशेषतः सायकॉलॉजी असं आयात केलेली आहे आपल्या शिक्षणशास्त्रामध्ये, आणि ती आयात केलेली सायकॉलॉजी असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची पण सायकॉलॉजी लर्निंगमध्ये बरीचशी बिघडलेली असं आता जाणवतंय. अगदी अगदी बरोबर. आणि मी प्रायमरी टू इथपर्यंत शिकत असताना हे मला जाणवलेलं आहे. आणि आपल्याकडे ओन असे लर्निंग मॉडेल किंवा टीचिंग मॉडेल नाही आहे, जे आपल्या प्राचीन भारतातलं जे काय आहे, बाबा प्रज्ञा ही करुणेच्या मार्गाने गेले की विद्वत्ता निर्माण होते, किंवा प्रज्ञा कंपॅशन आणि विजडम या पद्धतीचं मॉडेल आहे. पण अद्यापही आपल्या शाळांमध्ये तसं काही कॉम्बिनेशन रिसर्च बेस्ड मेथडॉलॉजी मला तरी अद्याप दिसलेली नाही. दुसरी गोष्ट, नर्चरिंग आणि एपिजेनेटिकवर लर्निंग सायन्समध्ये आणखी काम होत नाही आहे. तेव्हा हे जे जिनोम आणि ओम हा पुस्तक मात्र मला असं वाटतं की नर्चरिंग आणि नेचर याचा जर अनुबंध शोधून जर एपिजेनेटिकवर जर आपण काम करू शकलो तर निश्चितच लर्निंग सायन्समध्ये आपल्याला नवा बदल आणता येऊ शकतो असं मला वाटलं. नाही, खूप छान सांगितलं तुम्ही, अतिशय उत्तम. आणि तुम्ही प्रज्ञा आणि पॅशन, कंपॅशन या सगळ्याचा आपल्या शिक्षणामध्ये आपण त्याचा नाही उपयोग करू शकत. पण तुम्ही जो एपिजेनेटिक्स सांगितला तो आम्ही याच्यामध्ये कव्हर केला आहे बरं का.
एपिजेनेटिक्स पूर्वी आपण असं गृहीत धरून चाललो होतो इतक्या वर्ष आम्हाला शिकवलंही तेच होतं की आपला जो काही जिनेटिक्स सिक्वेन्स दिलेला आहे आपल्याला डीएनएचा तो आलाय की आता तुमच्याकडे समजा प्रोन आहात तुम्ही एखाद्याला तर झाला तुमच्यामध्ये हे ऑन्कोजीन आहे तुम्हाला होणार काय कॅन्सर तुम्हाला रिस्क आहे. आता इपिजेनेटिक्समध्ये आपल्याला असं दिसतं की हे नाही आहे तुमच्याकडे असेल सुद्धा पण हे तुमच्या हातात आहे ती जीन एक्सप्रेस करायची का शटडाऊन करायची आहे. आणि हे योगामधनं दाखवून दिलेले लोकांनी की योगातनं तुम्ही कुठली जीन्स एक्सप्रेस करायची आणि कुठली नाही हे ॲक्च्युली तुम्ही ठरवू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये कॅन्सरची जीन असू शकतील हेरिडिटरी आलेली पण ती तुम्ही डॉर्मंट स्टेजमध्ये ठेवू शकता योगाच्या प्रॅक्टिसनी. हे आजच्या रिसर्चमधनं पुढे आलेलं आहे. ह्याला आम्ही या पुस्तकामध्ये संस्कार म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. हा जो संस्कार आहे ना कन्सेप्ट ही इतकी मग ती इपिजेनेटिक्सची थोडीशी रिलेटेड कन्सेप्ट आहे पण त्याच्यामध्ये संगोराम विचारत होते त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे की कुठनं आलं ज्ञानेश्वरांकडे. तर हे जेनेटिक जसं एका पिढीतनं दुसऱ्या पिढीमध्ये जीन सिक्वेन्स जातो तसे संस्कार सुद्धा जातात आणि हे संस्कार पूर्वजन्मीचं जे आहे केलेलं ते पुढे येतं. नाही तर एवढ्या वयामध्ये कोण ज्ञानेश्वरी लिहू शकेल. कुठल्या शाळेमध्ये शिकले ते काय केलं ते. गुलाबराव महाराज जन्म अंध माणूस म्हणजे कोण कुठलं आलं हे प्रज्ञान आहे. हॅलो सर, माझा प्रश्न आहे सर. तुम्ही 2003 साली ह्या पुस्तकाची संकल्पना तुमच्या डोक्यात आली. संकल्पापासून सिद्धीपर्यंत आज 2024ला तुमची पहिली आवृत्ती आली सर. ह्या पुस्तकाला 20-21 वर्ष म्हणजे 21 वर्ष चालू आहे. म्हणजे जो बिंदू असतो की आपण कसं संकल्प करतो की ह्या वर्षी मी हा संकल्प केला आणि पुढच्या वर्षी हे माझे गोल्स असतील. म्हणजे तुमचा ह्यातनं मला हा विचारायचं सर, तुम्ही हा संयम कसा ठेवला आणि तुम्ही तुमच्या जिनोम टू ओम ह्या पुस्तकामध्ये मन हे तुम्ही चॅप्टर सांगितला. तर हे लिखाण करत असताना मनावरती कसा ताबा तुम्ही मिळवला. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे त्याला की म्हणजे लिखाण करत असताना जे लेखक आहेत तर त्यांनी कोणती कौशल्य त्यांच्यामध्ये असावीत. चांगला प्रश्न आहे तुझा पण या प्रश्नाचं खरं उत्तर मला मनापासून उत्तर देतो मी की हे अरे खरंच मला असं वाटतं की हे मी नाही आम्ही माध्यम म्हणून याच्यामध्ये आलो. कसं आलं याचं उत्तर देणं खूप कविता कशी स्फुरली हे विचारलं ना नाही सांगता येत आपल्याला ते. पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करत राहायला लागतात. म्हणजे 20 वर्ष आपण असं सोडून दिलं असतं नाही जमत ते तर सातत्याने चिकाटी हे कुठल्याही लेखकाला ही आवश्यक आहे आणणं. आणि मग तुम्ही एकदा त्या प्रक्रियेमध्ये समरस झालात ना की हे आपोआप उलगडत जातं. हे आपल्या संशोधनामध्ये सुद्धा असंच आहे. आपण प्रयोगशाळेमध्ये सुद्धा संशोधन जे करतो ना त्याच्यातनं जे काही तुम्हाला यश मिळतं ते तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन असं म्हणतात मलाही माहिती नाही. अरे नाहीतर आयुर्वेदामध्ये मला सांग मुकुंद की हे वडाचे काय गुणधर्म आहेत त्यांना कसं कळलं. तर त्यांची एक थेरी अशी आहे की ऋषीची ज्ञान मिळवायची परंपराच वेगळी होती. कम्प्लिटली डिफरंट मेथडॉलॉजी ऑफ अक्वायरिंग नॉलेज. आपण आज वाचून किंवा बघून बघतो त्यांची वेगळीच होती ती पद्धतच वेगळी होती. म्हणजे दे यूज टू मेडिटेट आणि या झाडाशी एकरूप होतात ते. आणि मग ते झाड तुम्हाला ॲक्च्युअली सांगतं की काय आहे माझ्यामध्ये आणि तुम्ही काय करू शकता. तुम्हाला आश्चर्य वाटेल आत्ता 1 महिन्यापूर्वीचं संशोधन आहे की त्यांनी अशी रसायनं काही निष्कर्ष त्यांना शोधून काढलेली आहेत अशी रसायनं की 2 झाडं एकमेकांशी बोलतात. 2 झाडं एकमेकांशी बोलतात आणि ती बोलत असताना जी रसायनं आहेत ती आता आज ज्ञात होत आहेत. हे आपल्या आत्ताच्या आकलना पलीकडे पण प्रत्यक्षात आहे ना हे. आज आपण त्याला बंद करून बसलोय. ते उघडायला पाहिजे की ज्ञान आहे आपल्याकडे सगळं पण आपणच बंद करून बसलेलो आहोत. चला खूप वेळ गिरीश झाला आपल्याला. ही चर्चा आपण चालूच ठेवू आणि संक्रांतीच्या सुमुहूर्तावर आपण भेटतो आहोत आणि खूप नवीन विचार नवीन विशेष. चरक संहिता एका ठिकाणी असं म्हणतात की आपल्याला झालेला सगळ्यात आनंद कुठला तर नवीन काहीतरी कळण्याचा आनंद हा सगळ्यात मोठा आनंद असतो.
त्याचं वर्णन तत्वावबोधो हर्षणानाम श्रेष्ठ असं केलेलं आहे. आणि या आनंदाच्या प्रवासात आपण सगळे, आनंद सर तुम्ही पण आलात आणि बाकी सगळे सहभागी झालात त्याबद्दल आम्ही सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स आणि आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो. इथे अनेक विविध विषयातले विद्यार्थी जमलेले आहेत आणि वटवृक्षाच्या झाडाखाली गुरुच्या सानिध्यात अनेक गुरु आणि गुरूंच्या परंपरा इथे उपस्थित आहेत. आपल्याला काहीतरी करण्याचा, काहीतरी नवीन ऐकण्याचा योग प्राप्त झाला, त्याबद्दल सरांचे आभार मानलेले की त्यांना आवडणार नाही, पण सर तुमच्यामुळेच हे होऊ शकलं. आणि बाकी सगळे सहकारी मित्रमंडळी आणि सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्सची आणि स्कूल ऑफ हेल्थ सायन्समधली बरीचशी मित्रमंडळी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आमच्या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अभय कुदळे, आपले कुलगुरू सर गोसावी सर, प्रकुलगुरू काळकर सर यांच्या देखील सहभागाने आणि मदतीने हा कार्यक्रम यशस्वी झाला. म्हणून या दोन्ही केंद्रांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि तिळगुळ घेऊनच आपण इथून जाणार आहोत. तिळगुळ घ्या, गोड बोला. थँक्यू.